प्रस्तुत काल विवेक चूडामणी ग्रंथ श्लोक क्रमांक 516 थांबलेलो होतो. पुन्हा एक पाऊल पाठीमागे जातो आणि सूचनाशी जर घाई होत असेल, कोणाला काही एखादा विषय समजलं नाही, त्यावेळेला तिथं सांगायचं जरा घाई झाली, मला हे समजलं नाही, हे विचारू शकतो आपण, आहे की नाही. नवीन माणसाला जरा थोडंसं लिंक लागायला वेळ लागेल, कारण मागे जे विषय झाले तेच आपण पुन्हा त्याचा पुन्हा पाठ चालू आहे त्याचा. ही सगळी लक्षणं कुठे सांगितली होती? जीवनमुक्त स्थिती झालेल्या महात्म्यांची लक्षणं काय असतात ते सांगितलेलं. आता ती तशीच्या तशी लक्षणं त्याच्यामध्ये प्रगट झालेली. आणि हा एक प्रत्येक ग्रंथ बनवताना तसा एक हे बनवलेलंच आहे त्यांनी फॉर्म्युला, की सगळं झाल्यानंतर कुठपर्यंत आलं. जसं शेतकरी पेरल्यानंतर 2-4 दिवसांनी बघायला जातो, उतरले का, कसं काय पीक आहे, तसं ते म्हणले का आम्ही सांगितलेलं हे खडकावर पडलं आहे, असं नको व्हायला, मोकळं चांगलं बीज, तर त्याचं काय उगवलं आहे का हे विचारलं. त्यावेळेला तो महात्मा, जो शिष्य, तो महात्माच झाला आहे आता. आणि त्याला जसं तो म्हणतो ना आपणासारखी करती तात्काळ, त्या लेवलला तो आलेला आहे. आणि तो त्याचं स्वतःची आत्मतत्वाची अनुभूती प्रतिपादन करत आहे. आता 515 परत वाचतोय. ज्या ठिकाणी मायेने उत्पन्न केलेले सर्व जगत नाहीसे झालेले असते, माया प्रतीत द्वैत भाव नाहीशा झालेले असतात, जे सर्वांच्या मधील प्रत्येकात्मा स्वरूप, जे दिसलेलं माया जगत त्याला दिसत नाही. म्हणजे हा कापूस दिसतो त्याला, हा रुमाल दिसत नाही, त्याप्रमाणे हे मायावी जगत आहे. रुमाल म्हणजे मायावी जगत. आणि त्याचं मूळ स्वरूप काय काय त्याची ओळखी? तंतू पै पटत्व तंतू नव्हे, ते तंतुसीच बनले आहे, ऐसे खोली डोळा पाहे तै ऐक्य. पै पटत्व तंतू नव्हे, परी ते तंतुसीच बनलेले आहे, ऐसी खोली डोळा पाहे तै ऐक्य. ऐक्य कसं आहे आपलं सर्वांचं? तत्वरूपाने ऐक्य आहेत. देहरूपाने पंचमहाभूताचा देह सारखा आहे, पण नाम रूप वेगळं असल्यामुळं आपल्याला तो द्वैत भाव, मिथ्याभाव प्रतीतीला येतो. तो मात्र आता याला येत नाही. परंतु दिसत नाही का? दिसताना रुमालच दिसतो, परंतु त्याचं काय त्याला दिसतं? मूळ स्वरूप अधिष्ठानाचं ज्ञान होतं. मग जे सर्वांच्या मधील प्रत्येकात्मा स्वरूप, ते प्रत्येकाच्या जाणीवेच्या अतीत असते. ते जाणीवेच्या अतीत म्हणजे आपण तिथपर्यंत, त्याच्या पलीकडे जे जाणवू शकतो ना, त्याच्या पलीकडे, जे जाणीवेच्या पलीकडे, जे जाणीवेचे आहे नी, जे अनंत तत्व सच्चिदानंद स्वरूप व अनंत आहे, तेच अद्वैत ब्रह्म आहे. जे सर्व वैविध्यपूर्ण जगतासंबंधीच्या सर्व विपरीत भावना या माया निर्मित असतात. त्याच्याबद्दल हा कोणत्या याच्यातलं हे दक्षिणामूर्ती स्तोत्र त्याच्यामध्ये सांगतात, जो स्वतःच्या सामर्थ्याने एका जादूगारासारखा किंवा महान योग्यासारखा या विश्वाची निर्मिती करतो, तिची सुरुवात अद्वैत स्वरूपात होते. जसे बीजामध्ये अंकुर लपलेले असते आणि जी नंतर जागा, वेळ आणि कर्म याच्या विविध परिस्थितीमुळे विविध रूप घेते, त्याला मायेद्वारा साकार करण्यात आले आहे. अशा गुरुदक्षिणामूर्तींना माझा प्रणाम असो. यांनी काय केले? स्वतःच्या सामर्थ्याने हे जगत निर्माण केलेले आहे, परंतु ते जादूगारासारखे, आणि ते आतमध्ये आणि अंत तेच आहे. पै त्याच्यानंतर ते झाडाचं उदाहरण सांगतात का, बीजची झाले तरू का भांगारच अलंकारू, तैसा मजे एकाचा विस्तारू, ते हे जग आहे की नाही. जग जरी दिसत असलं तरी मिथ्या आहे, परंतु त्याच्या खालची जी सत्ता आहे अधिष्ठान, ते मात्र मी आहे. अशा प्रकारे. आणि 16व्या श्लोकाला आपण वाचून थांबलेलो होतो. ते नित्य शुद्ध ब्रह्म असे जे अनंत आनंद स्वरूप असते, ते माझे स्वरूप आहे. हे अद्वैत ब्रह्म केवळ मी आहे. तो म्हणतो माझं स्वरूप नित्य आहे, शुद्ध आहे, बुद्ध आहे. असे जे अनंत आनंद स्वरूप असते, ते माझे स्वरूप आहे. म्हणजे अद्वैत ब्रह्म केवळ मी आहे. 16 नंबरचा श्लोक वाचतोय. मी निष्क्रिय, मी कार्य करीत नाही. मी अविकारी, म्हणजे मी देह समजत नाही. देह समजणे म्हणजे विकारी, आणि मी शुद्ध चैतन्य आहे असं समजणं, असं अविकारी. मी विभागहीन, मी देवाचा भक्त आणि तो देव, हा विभाग झाला. देव भक्त, देवभक्तपण, देवभक्त बोली जव भ्रांती नाही गेली, देवभक्त बोली जव भ्रांती निरसेनाशी झाली. अजून विश्व पटत्व असंच त्याच्यामध्ये विश्वीपट असं तुकाराम महाराजांचं एक डायरीमध्ये प्रमाणे, की तसा मी आहे. मी विभागीने, मी वेगळा नाही, मी कोणताच आकार नसलेला आहे. आता आपण कशात आहे? आकारात आहे. पण त्याचा अनुभव काय असा आहे? तो म्हणतो मी आकार नसलेला आहे. आपण स्वतःला काय समजलं पाहिजे? मी आकार नसलेला आहे ना.
मी निर्विकल्प, माझ्याकडं कोणताच विकल्प नाही आहे, न संकल्प आहे न विकल्प आहे, कोणताच विचार नाही आहे. आणि जर मी सविकल्प असलो तर मात्र मी आकारात आहे, आणि मी निर्विकल्प असेल तर तेथ मीच मी आगवे. हो, निर्विकल्प तरी पाहे तेथ मीच मी आगवे, आहे की नाही. मी नित्य आहे, नित्य सिद्ध अपैसा अनादीपणे. मी आधाररहित, मला कोणाचा आधार नाही, मला माझाच आधार आहे हे म्हणणं सुद्धा शोभत नाही. त्या चैतन्य तत्वाला आधार नाही, तसा मलाही कोणाचा आधार नाही. मी अद्वैत आहे, ते अद्वैत ब्रह्म केवळ मी आहे. इथपर्यंत काल आपण आलेलो होतो. आता 517 वाचतोय. मी सर्वात्मक, मी सर्वे सर्वा, सर्वांच्या अतीत, मी अद्वै, मी केवळ स्वरूप, निरंतर व आनंदमय असा आहे. मी कसा आहे? सर्वात्मक आहे. मी कुठं नाही असं नाही. मी सर्वे सर्वा, मी सगळ्या ठिकाणी, जिथं जिथं तुमची दृष्टी जाईल तिथे तिथे कोण आहे? मीच मी नटलेलो आहे. सर्वांच्या अतीत आहे. हे सगळं जरी दिसत असलं तर त्याच्या पलीकडचा आहे मी. मी अद्वय आहे, माझ्यात आणि याच्यात काहीच फरक नाही. मी केवळ स्वरूप आहे, मी शरीर नाही, मी केवळ स्वरूप आहे. निरंतर व आनंदमय असा आहे. मी सर्वत्र असणारे आत्मतत्व आहे. मी सर्वात्मक आहे. नाम रूपे दुसरे काही नसून मीच आहे, तरीसुद्धा मी केवळ स्वरूप असल्याने सर्वातीत आहे. बघा, मी सर्वत्र आहे आणि मी सर्वातीत आहे. वास्तविक नामरूपे सुद्धा दुसरं काय नाही, ते सुद्धा मी आहे, परंतु तरीसुद्धा केवळ स्वरूप असल्याने सर्वातीत आहे. म्हणजे नामरूपात मी आहे तेव्हा मी सर्वात आहे, आणि मी सर्वातीत हे म्हणत असताना मी नामरूपात नाही आहे. म्हणजे ह्या दोन्हींची आता कशी काय आपण गोळाबेरीज लावणार? हे ज्याच्या त्याच्या अनुभवानुसार आपण केलेला परमार्थ, आपण केलेलं तप, ते तप आपल्याला झटाझट, काही गोष्टी अशा असतात का त्या शब्दाने व्यक्त करता नाहीत आणि त्या शब्दाच्या माध्यमातून समजून घेता येत नाही. काही गोष्टी अशा आहेत त्या अनुभवानेच कळतात. उदाहरण, पेढा खूप छान आहे, पेढा खूप छान आहे, पेढा खूप छान आहे असं किती म्हणलं तर तो किती छान आहे हा कधी कळणार आहे? तोंडात टाकणार तेव्हा. तसा तो काही गोष्टी आहेत त्या स्वानुभवानेच कळणार असतात, आणि त्याच्यासाठी आपली ही उंची आपण वाढवण्याचा प्रयत्न करायचा असतो. ते म्हणतात मी सर्वत्र असणारे आत्मतत्व आहे, मी सर्वात्मक आहे, मी सर्वात्मक आहे. हां, नाम रूप दुसरे काही नसून मीच आहे. आपलं नावसुद्धा कोण आहे? ऋषी. हे नावसुद्धा तेच आहे आणि ऋषी हे रूपसुद्धा तेच आहे. तरीसुद्धा मी केवळ स्वरूप असल्याने सर्वातीत आहे. मी सगळ्यात असून परत सगळ्यांपासून वेगळा आहे. मी अखंड वस्तुरहित असा बोध स्वरूप आहे. मी अखंड आहे, कुठे खंड नाही, आणि वस्तुरहित असा बोध स्वरूप आहे. माझ्यामध्ये भेद नसतात. आज आपणास माहीत असणारे सुख म्हणजे एकमेकापासून येणाऱ्या दोन दुःखातील संधिकाल होय. आता आपण सुख कशाला म्हणतोय? काल परवा दुःख होतं, आज जरा बरं आहे का 2-4 दिवसांनी परत दुःख, मग त्याच्यामधलं सुख ते सुख नाही आहे. आपणास माहीत असतो तो आनंद एकामागून एक येणाऱ्या दुःखांनी खंडित होत असतो. आनंद आहे आपल्याला माहिती, पण कोणता माहिती? दुसरी दुःख आलं का आनंद खंड झाला, तसा तो आनंद नाही. ज्या अर्थी त्या अनुभव परिसरात दुःख नसते त्या अर्थी ते केवळ स्वरूप असून अखंड परमसुख असते. मात्र ज्या अर्थी तिथं मात्र दुःख बिलकुल नाही, तिथं सुखच आहे. ज्या अर्थी त्या अनुभव परिसरात दुःख नसते त्या अर्थी ते केवळ स्वरूप असून अखंड परमसुख असते. त्या ठिकाणी दुःख नाही, तेच खरं परमस्वरूप आहे. बाकी जिथं दुःख बी आहे सुख बी आहे ते खरं सुख नाही. सापेक्ष अनुभवाच्या कक्षेत ते परमसुख येत नाही. दुःखाच्या सापेक्ष सुख, सुखाच्या सापेक्ष दुःख, असं त्या परमसुखाला कोणती नाही. ते सगळ्यांच्यापेक्षा वेगळे. परमसुख हे स्वतःचं सुख आहे, तर ते त्याच्या पलीकडचे असते. ते ब्रह्मच केवळ मी आहे. श्लोक क्रमांक 518. हे स्वानंद साम्राज्याचे वैभव आपल्या कृपारूपी मोठेपणाच्या प्रसादाने मला मिळाले आहे. श्री गुरूंना ते म्हणतात, हे स्वानंद साम्राज्याचे वैभव, काया वाचा मने जो सेवक होईल याचा, तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती सम्राट बनतो. हा सम्राट आपल्याला बनायचं. त्या ज्ञानेश्वर महाराजाच्या उक्तीला सार्थकता आणण्यासाठी आपण यथार्थ प्रयत्न करायचा. मी तो चक्रवर्ती सम्राट आहे. अजून हे असो दिठीचा यावरीच नाही, तैसा ज्ञानाची दिठी माते जो सेवी कीर्ती, तो होय ब्रह्मत्वेच्या मुकुडी चुडारत्न, तो परमात्मा स्वरूपाच्या डोक्यावरचं चुडारत्न होतो. एवढं मोठं वैभव आहे, आणि ते आपल्या कृपारूपी रूपी मोठेपणाच्या प्रसादाने मला मिळालेले आहे. अशा
महात्म्या अशा तुम्हा सद्गुरूंना माझा नमस्कार, पुन्हा नमस्कार असो, पुन्हा पुन्हा नमस्कार असो. दोन ठिकाणी आपल्यातील स्वतःच्या आत्मतत्वातील अधिसत्तेस वेदांतात स्वराज्य म्हणतात. आपल्यातील स्वतःच्या आत्मतत्वातील अधिसत्तेस वेदांतात स्वराज्य म्हणतात. चाले हे शरीर कोणाचे असत्ते? स्वराज्याच्या असत्ते. बघा आता शिवाजी महाराजांचं केवढं त्या वाक्याचं स्वराज्य, हे स्वराज्य सर्वांचं स्त्रींचं आहे, हे माझं नाही. मग ही बघा आपल्या शरीरात जी सत्ता आहे ती कोणाची? स्वराज्य, स्वराज्य. आता बघा हे राज्य कोणाचं आहे? हां नाही हे झालं आता इकडचं आपल्या महाराष्ट्रातलं राज्य कोणाचं आहे? भाजपचं आहे की नाही? कोणी केंद्रातलं भाजपचं आहे. पण चाले हे कोणाचं? स्वतःचं राज्य आहे, स्वराज्य, आपलं राज्य आहे. आपल्या राज्याच्या सत्तेत आपण चालतोय, दुसऱ्याच्या सत्तेत राहत नाही आहे की नाही? बाह्य वस्तू जगतावरील स्वामित्व म्हणजे साम्राज्य. बघा दुसऱ्याच्या याच्यावर जेव्हा जगतावर आपलं ह्या साम्राज्याच्या हातात आधिपत्याखाली बाह्य वस्तू जगतावरील स्वामित्व म्हणजे साम्राज्य. आंतरिक छळवणुकीच्या दुःखापासूनचे स्वातंत्र्य म्हणजे स्वराज्य. बघा आतमध्ये आपल्याला सुख दुःख आतमध्ये सारखेत, त्याच्यातून बाजूला केव्हा होऊ शकतो? आपलं स्वराज्य येईल तेव्हा. आता कोणाचं राज्य आहे? तुका नको नको पुरे पुरे आता नको दुजियाची सत्ता. आता सत्ता कोणाची आहे आपल्यावर? दुसऱ्याची आहे. आता कोणाकडे आपली सत्ता? स्वराज्य आहे, माझं स्वतःचं राज्य आहे. दुःखापासून स्वातंत्र्य म्हणजे स्वराज्य. जेव्हा शरीर मन बुद्धी ही त्या व्यक्तीच्या नियंत्रणाखाली नसतात बघा, तेव्हा ती व्यक्ती जणू स्वतःकडून गांजली जाते. जेव्हा शरीर मन बुद्धी ही त्या व्यक्तीच्या नियंत्रणाखाली नसतात तेव्हा ती व्यक्ती जणू स्वतःकडून गांजली जाते, स्वतःला त्रास करून घेते. जेव्हा त्याच्या इंद्रियांवर, त्याच्या शरीरावर, त्याच्या मनावर, त्याच्या बुद्धीवर ताबा नाही त्यावेळेला तो स्वतःच गांजला जातो. जेव्हा जगातील वस्तू मात्र त्याला मोहिनी घालतात तेव्हा तो त्याच्या मागे धावत असतो. जो अशा छळवादापासून मुक्त असतो तोच सम्राट होय. जो इतर कोणत्याही गोष्टीच्या आहारी जात नाही, तो स्वतःच्या स्वरूप स्थितीवर आहे, तो मात्र खरा सम्राट आहे. प्रत्येक आत्म्यावरील तसेच आपल्या भोवतालच्या जगावरील स्वामित्वाचे वैभव मला गुरुकृपेने प्राप्त झाले. बघा प्रत्येक आत्म्यावरील दुसऱ्यांवर पण आपली सत्ता चालते. दुसऱ्या अध्यायात सांगितलं तुम्ही अज्ञापक व्हाल, वाचासिद्धी पावाल, अज्ञापक व्हाल, म्हणे ते तुमते मागाल महासिद्धी, रिद्धी सिद्धी महासिद्धी ते तुम्ही त्याच्या का मागाल. तसेच प्रत्येक आत्म्यावरील तसेच आपल्या भोवताच्या जगावरील स्वामित्वाचे वैभव मला गुरुकृपेने प्राप्त झाले आहे. सर्व सत्ता आली हाता, नामयाचा खेचरदाता. इथं तेच म्हणतात प्रत्येक आत्म्यावरील तसेच आपल्या भोवतालच्या जगावरील स्वामित्वाचे वैभव मला गुरुकृपेने प्राप्त झाले आहे. तुम्ही आपण कधी विचार करायचा, जर जे आपल्या अंतःकरणात भाव आहे ना, तो जर प्रामाणिक भाव आहे ना, आपण भगवंताशी एकनिष्ठ आहोत, तर तोच भाव न व्यक्त करता सुद्धा समोरच्या व्यक्तीकडून तो वदवला जातो, तोच तो भाव बोलतो. आपल्याला बोलायची गरज नाही. आपल्याला जे अपेक्षित आहे ते फक्त आपण अनन्य असेल ना तर तुमचे शब्द तो बोलेल. तुम्हाला जे पटत नाही ते बोलणार नाही आणि तुम्हाला जे पटतंय तेच तो बोलेल. त्याच्या पुढच्या वाक्य आहेत, भोवतालच्या जगावरील स्वामित्वाचे वैभव मला गुरुकृपेने प्राप्त झाले आहे. बघा मला प्राप्त झालेले पण गुरुजींच्या मुळे झालेले, त्यांच्या कृपेच्या केवळ तेजामुळे मला स्वराज्य आणि साम्राज्य हे दोन्हींचे वैभव प्राप्त झालेले आहे. कारण श्री गुरु सारिका असता आम्ही राजाच्या पत्न्या झालेलो आहोत. आम्ही कल्पतरूच्या झाडाखाली बसलेला असल्यामुळं कल्पना केली का लगेच ती गोष्ट होत असती. याचं कारण श्री गुरु सारिका असता पाठीऱ्या का. हे सद्गुरू, हे महात्मन, तुम्हास माझे पुन्हा पुन्हा प्रणाम आहे. त्या गुरुजींना मला ही गोष्ट भेटली. तुम्ही बघा ना, आपला तोच कृतज्ञतेचा भाव आहे. बाबांबद्दल, मालिकेबद्दल कोणतीही महात्मे भेटू द्या ना, काय आपल्या अंतःकरणातला लगेच झटकन भावच चेंज होऊन जातो रे. आणि आपण कृतार्थ झालो आणि यांच्यामुळे झालो हा भाव लगेच तिथं प्रगट होतो. तो व्यक्त करण्याची गरज पडत नाही. गुरुक्षेत्र, गुरु देवता, गुरुमाय, गुरुपिता, जो गुरु पूजे परोता मार्ग नाही. बघा आपली स्वानुभूती नकारात्मक भाषेत निर्देशित केल्यावर शिष्य आपल्या केवळ स्वरूपाचे निश्चितात्मक प्रतिपादन करीत आहे. ज्यांनी त्यांना मार्गदर्शन केले त्या सद्गुरूंबद्दल तो आपली कृतज्ञता व्यक्त करीत आहे.
श्लोक क्रमांक 519. हे गुरु, हे सद्गुरु, महाभवरूपी महास्वप्नात माया निर्मित जन्म वार्धक्य मृत्यूच्या अरण्यात भटकणाऱ्या. मी कुठं भटकत होतो गुरुजी? महाभवरूपी, नुसता भवरूपी नाही, महाभवरूपी महास्वप्नात. कोणत्या स्वप्नात होतो? त्या स्वप्नातून बाहेर निघणं शक्य नव्हतं. ही आपल्यावर मालिकेची कृपा आहे, आपल्या संत मालिकेची. तू गुरुबंधू, तू पिता, तू आमची इष्ट देवता, तू ही सदा रक्षिता आपादे हमते. बघा अजून अरुण बाबा त्या याच्या पुढे येणार आहेत. अशा गुरूंचं वर्णन करता येते. आता ते सांगतात आपण कुठे फसलो होतो? नुसतं भव नदीचं पाणी गड्या भलतीच ओढीते नाही, महाभवरूपी नदीचं पाणी होतं, तिथून वाचणंच शक्य नव्हतं. त्या भोवऱ्यात सापडलो होतो आपण, तिथं वाचत नाही. महास्वप्नात, नुसत्या स्वप्नात नव्हतो. किती आहेत विद्वान मंडळी, किती विद्वान मंडळी आहेत, किती या ग्रंथांचा अभ्यास करणारी लोक आहेत, पण ते स्वप्नात नाहीत, महास्वप्नात आहेत. आणि त्याची त्यांना जाण बी नाही, कारण स्वप्नात स्वप्न खरंच वाटतं. जोपर्यंत आपल्याला असं वाटतं मी आचार्य आहे, मी वाजवणार आहे, मी सांगणार आहे, मी ऐकणार आहे, तोपर्यंत आपण स्वप्नात आहोत. माया निर्मित जन्म वार्धक्य. आणि हे निर्माण कोणी केलेले? नसलेल्या गोष्टींनी. माया जिला अस्तित्व नाही, रशीवर साप नाही, पण तो चावल्यामुळे हे तरफडतंय, तोंडातून फेस आलेला आहे. हाशा माया निर्मित जन्म वार्धक्य मृत्यूच्या अरण्यात भटकणाऱ्या. मी भटकत होतो जन्माच्या, मृत्यूच्या आणि वार्धक्य. खरं नाही, खरं नाही, खरं नाही, या अरण्यात भटकणारा. अनेक प्रकारच्या तपांनी प्रत्येक दिवशी क्लेश पावलेल्या आणि अनेक प्रकारच्या तापांनी प्रत्येक दिवशी क्लेश पावलेल्या. काय म्हणतात? झाली पापतापा तुटी, पाप ताप दैन्य जाय उठा उठी, त्रिविध तापाची. हे किती जणांना अनुभवाला आलेले बघा. आपण नाही पूर्ण, पण आजूबाजूला तर 100%. आणि पूर्ण नाही म्हणणं हे सुद्धा आपल्याला शोभणार नाही, पण काही वेळेला काही मर्यादा, नम्रता या भावनेतून हे शब्द आहेत. अनेक प्रकारच्या तापांनी प्रत्येक दिवशी क्लेश पावलेल्या आणि अहंकाररूपी व्याघ्रामुळे व्यथित झालेल्या अशा मला कोणत्या वाघाने पकडले? अरे त्या वाघाने पकडलं तर एकदाच मरू. या अहंकाररूपी वाघाने पकडलं तर पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठर, असं पुन्हा पुन्हा जन्मायचं, पुन्हा पुन्हा मरायचं, असा हा वाघ आहे व्याघ्र. अशा मला अत्यंत कृपेने, नुसत्या कृपेने नाही, अत्यंत कृपेने. अत्यंत कृपा म्हणजे त्यांच्या घरदाराची कामं बाजूला टाकून आपल्या मागे पळतील. खाणं पिणं सोडून पाणी पित असले तर हातात ग्लास तांब्या ठेवून पळतील, त्याला म्हणतात अत्यंत कृपा. अत्यंत. आणि ही वैभवशाली मालिका आपल्याला मिळाली, हे आपलं महत्भाग्य आहे. अत्यंत कृपेने ह्या महानिद्रेतून जागे करून, निद्रेत नव्हतो नुसता, महानिद्रेत होतो, तिथून जागाच होऊ शकत नव्हतो मी, पण थापटून जागा केला. अविद्येच्या निदा अविद्येच्या नद्या विश्व स्वप्नाचा हा धंदा भोगीत होता प्रबुद्धा अनादिपणे. तो महावाक्याची निनावे गुरुकृपेची निथावे, माता हात ठेविला नव्हे थापटीला जैसा. त्या महानिद्रेतून जागे करून माझे संपूर्ण रक्षण करणारे तुम्ही झालेले आहात, माझे संपूर्ण रक्षण करणारे. 11व्या अध्यायात अर्जुन म्हणतो, माझं काय ते आमच्या पांडवांचं तुम्ही रक्षण केलं होतं, लक्षाग्रात रक्षण केलेलं होतं. माझ्या भावाला लाडू विष देऊन भीमाला मारण्याचा प्रयत्न केला होता, तो आम्हाला तुम्ही वाचवलं होतं. द्रौपदीला वस्त्रहीन करण्याचा प्रयत्न करत होता, तेव्हा तुम्ही काय ते वाचवलं होतं? ते फक्त बाह्य अंगानेच वाचवलं होतं, पण आता आमच्या आत्म्याचा नाश होणार होता, त्या आत्मनाशापासून तुम्ही आम्हाला वाचवला. हा लोकोत्तर उपकार तुम्ही आमच्यावर केलेला आहे. काही मागे जळत काढले जोहरी, तै देहासीच भयावधारी. काय ते देहाचंच रक्षण केलं होतं परी, आता ही जोहर वाहर दुसरी चैतन्यासकट होती. चैतन्यच मारणार होतं याच्यामध्ये. पण श्रीमद भगवद्गीता उपदेश, श्रीमद भगवत उपदेशातून गीता उपदेश करून किंवा महावाक्याचा उपदेश करून, ज्ञानाचा उपदेश करून अर्जुन म्हणतो तुम्ही मला बाहेर काढलं. तसं हे म्हणतात, अहो जे अवधारा भला किरू फेडीला संसारा. हो,
झालो जननी जठरे जोहरा वेगळा प्रभू. जननी जठर तिचं पोट, त्या पोटात तापलेला जोहार अग्नी, त्याच्यातून तुम्ही मला बाजूला केलो. आता तुम्ही ऐका, मी सांगतोय. जीवन नावाच्या या महान स्वप्नाच्या अत्यंत खोल दरीत वावरताना माया जनित जन्म वृद्धी क्षय व्याधी जरा आणि मृत्यू ह्या कल्पनाच आपणास दिवस रात्र दुःखी करत असतात. काय काय जीवन नावाच्या या महान स्वप्नात अत्यंत खोल दरीत वावरताना मायाजनित, बघा हे एक वाक्य लक्षात ठेवायचं आहे. मायाजनित जन्म, नुसता जन्म वृद्धी क्षय व्याधी नाही, मायाजनित म्हणजे नसलेलं. मायाजनित जन्म वृद्धी क्षय व्याधी जरा आणि मृत्यू ह्या कल्पनाच, हे वास्तव नाही. जन्म मृत्यू व्याधी ह्या सुद्धा काय, रोग झाला तरी रडलं नाही पाहिजे, ती सुद्धा एक काय, रोग ही सुद्धा काय एक कल्पनाच आहे. आपणास दिवस रात्र दुःखी करत असतात. मी गोंधळून जातो, नवे अधिक गोंधळात पडतो आणि शेवटी भ्रांत होतो. बघा याच्यामुळे मी गोंधळात पडतो, मायेमुळे. साप आहे का, शिंपली एक चांदी आहे का, ह्या गोंधळात पडतो, नवे अधिक गोंधळात पडतो आणि शेवटी भ्रांत होतो. मी या निरनिराळ्या छळवणुकींनी गुदमरून जातो. दिवसामागून दिवस जात असतात. आपण एक नमुनेदार उदाहरण घेऊन या. मी मात्या पितापासून जन्म घेतला, घराच्या प्रांगणात बाळपण घालवले, नंतर मी शाळेत जाऊ लागलो. मी व्याकरणात कच्चा आहे, कशी दुःख एका मागून एक येतं ते सांगतात. बघा पहिलं काय होतं, मी माता पित्यांच्या पासून जन्म घेतला, घराच्या प्रांगणात बाळपण घालवले, जन्म घेताना आलेले त्रास, आतमध्ये असताना त्रास, परत वट्यावर खेळत असताना त्रास, नंतर मी शाळेत जाऊ लागलो. मी व्याकरणात कच्चा आहे म्हणून मला सांगण्यात आले, तोही अभ्यास कसून केला. नंतर मला किट्स व शेक्सपियरच्या काव्याचा अभ्यास करावयास सांगितले. जेव्हा मी शेक्सपियर व किट्स यांची वचने उद्भूत करू लागलो तेव्हा मला सांगण्यात आले की मी निव्वळ पाठांतर करतो आणि मला काही मूलभूत समजत नाही. नंतर शेवटी एकदाचा कार्यालयात कारकून म्हणून अवतीर्ण झालो. मातापित्यांनी माझे लग्न केले. थोडक्यात दिवसात मला 2 अपत्ये झाली. शासनाने कुटुंब नियोजन मोहीम सुरू केली, पण त्या योगायोगाने मला आणखी एक मूल झाले. जेथे कसबसे जीवन घालवावे लागले त्या मुंबई शहरात मी होतो. एका समारंभ प्रसंगी माझ्या अधिकाऱ्याच्या पत्नीने नेसलेल्या साडीसारखी साडी माझ्या पत्नीस हवी होती. थोरल्या मुलाची कॉलेजची फी भरावायची होती. दुसरा मुलगा इयत्ता 5वीमध्ये तिसऱ्यांदा शिकत होता. म्हणजे फारच हुशार होतात. तिसरा मुलगा नेहमी आजारी असे. डॉक्टरचे बिल वाढतच होते. मुलाकरता दूध फक्त काळ्या बाजारात मिळे. जे ते अनेक जगणे दुरास्पर होते असे ते घर म्हणजे नरकवास झाला होता. म्हणजे यांना काय सांगायचे, एका मागून एक दुःख, स्वप्न, जन्म मृत्यू, महानिद्रा याच्यात मी फसलो होतो. हे सर्व घडत होते ते दाराशी बसलेल्या अहम नामाच्या व्याघ्राच्या प्रेरणेने. हे सगळं कशामुळं घडत होतं, मी मुलगा आहे, मी आता शाळेत जातो, मी कच्चा आहे, मी ऑफिसमध्ये कामाला लागलो, माझं लग्न झालं, आता मला 3 मुलं झाली. आणि अशा पळापळीमध्ये हा व्याघ्र त्या दरवाज्यात बसलेल्या अहम नावाच्या व्याघ्राच्या प्रेरणेने हे भयंकर दुःख देणाऱ्या स्वप्नातून पळवाट नव्हती, याच्यातून मी बाहेर पडू शकत नव्हतो. पण अशा तडाख्यात तुम्ही मला असं झटकन उचललं आणि बाजूला केलं. ही आपली आख्यायिका आहे सगळ्यांची. अशा सर्व स्वप्नातून तू मला जागे केले आहेस. हे गुरु, तुम्हाला माझे पुन्हा पुन्हा प्रणाम. श्लोक क्रमांक 520. गुरुराज जे ह्या विश्वरूपाने विराजमान होतात, जे एकच आहेत आणि तेच आहेत, अशा तुम्हाला माझा पुन्हा पुन्हा नमस्कार असो. सद्गुरु रूपी जे अनाख्य महान आहेत, सद्गुरु रूपी जे अनाख्य महान आहेत, त्यांना माझा नमस्कार आहे. जे सर्वत्र आहेत, गुरुजी कुठे आहेत, ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक, ते सद्गुरु तुमचे पाय दोन्ही. तुम्ही सर्वत्र आहात. तेच असे एकमेव अनंत सत्यस्वरूप सद्गुरूंच्या स्वरूपात मला लाभले, त्यांना माझा नमस्कार असो. शरीर, मन, बुद्धी आणि दृश्य, भावना, विचार अशा रूपात जे रूपेन क्रीडा करतात, त्या तुम्हाला हे सद्गुरू माझे प्रणिपात असो. या जे खेळणं कोणाचं चाललंय विश्वरूपात, हे सुद्धा सद्गुरूच खेळतात.
पण ते ओळखत नाही. एक तर सद्गुरू कळतात, नाही तर जगत कळतं. दोन, तू जया प्रति लपशी तया हे विश्वदाविशी, आणि प्रगट जव होशी तव तूच तू आगवे. बघा ते म्हणतात शरीर मन बुद्धी दृश्य भावना विचार अशा रूपात जे विश्वरूपपणे जे आपल्याला दृश्य दिसतं, जे आपल्या भावना निर्माण होतात, जे आपले विचार, आपलं शरीर मन इतर सगळ्यांचं क्रीडा करतात, त्या तुम्हाला हे सद्गुरू माझे प्रणिपात आहोत. आता हे सगळं कोण करतंय? कोण आहे इकडं नटलेलं? कारण सद्गुरू आणि देव वेगळे नाहीत, ते निमित्त प्रतिमा, नाही तर दोन्ही एक. मग हे सगळं नटलेलं कोण आहे? आणि समजा वाघ आले ना, आपण म्हणलं या बाबा जय हरी मग ते काय करतील? ते बी जय हरी करतील. म्हणले आपण छू ते असला कुठं जय हरी. अरे मग मी कसं करील जय हरी? मला असंच बोलता येते ना, हे की नाही? पटेल का आपल्याला? पटलं तर भाग्यच आपलं. ह्याही परीक्षा यायची आपल्या. जो सदा सर्वदा गुप्त जनात वागे, निज भक्ता प्रसन्न भक्ता निजबोध सांगे, सद्भक्ती भावा करता भुकेला, विसरू कसा मी गुरु पादुकाला. सद्गुरूंचे त्याप्रमाणे शरीर मन बुद्धी अशा रूपात विश्वपणे क्रीडा करतात, त्या तुम्हाला हे सद्गुरू माझे प्रणिपात असो, ज्यांनी त्याला बाह्य शास्त्रात दीक्षित केले आहे आणि अविस्मरणीय अशा अनुभूतीत शिरकाव करून दिला आहे. बघा, ज्या गुरूंनी त्याला ब्रह्मशास्त्रात दीक्षित केलेले आहे, म्हणजे त्याला अनुग्रहित केलेलं आहे, आणि अविस्मरणीय अशा अनुभूतीत शिरकाव करून दिले आहे, ज्याचा कधीही विस्मरण होणार नाही अशा अनुभूती स्वरूपाच्या ठिकाणी नेऊन ठेवलेलं आहे. मामांना सकाळी म्हणलं, तुम्ही विसरणार का मामा? सांगा बरं. इथल्या वाक्याप्रमाणे अविस्मरणीय अशा अनुभूतीत शिरकाव करून दिलेला आहे. तर मामा सकाळी काय म्हणतात? बाबा आता जो जागा झालेला आहे त्याला जर आपण म्हणलं झोप आणि तुला स्वप्न पडू दे, किती प्रयत्न केलं, झोप 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 स्वप्न पडू दे. अरे आपलं एकदा नाव ठेवलं ना, बाबा म्हणले एकदा नाव ठेवलं ना, तू ब्रह्मस्वरूप आहे, तू कधीच विसरू शकत नाही, कधी म्हणू शकत नाही खिशातून गळून पडलं. ते ध्यानातच राहणार. ते आठवण करून देणं हे त्या देवाचं काम झालं. आता ज्याने दिलंय ना योग क्षेम त्यांचे जाणे जड भारी, त्यांनी योग आणून दिला या नामाचा, तर त्या नामाचा सांभाळ कोण करील? सांगा बरं. आता मी यांचं नाव विचारतो आणि तुम्हाला प्रश्न विचारतो. वाघ मारे श्रेष्ठ का वाघ मोडे श्रेष्ठ? यांचं नाव काय? वाघ मोडे. मी तुम्हाला विचारतो, वाघ मारे श्रेष्ठ का वाघ मोडे श्रेष्ठ? बाबा तुम्ही सांगा, वाघ मोडे श्रेष्ठ का वाघ मारे श्रेष्ठ? सांगा आता तुम्ही. सांगा ना आम्ही श्रेष्ठ आहे म्हणून. वाघ मोडे का? वाघाला लांबून बंदुकीने बाणाने मारता येईल, भाल्याने, पण मोडायचा आहे वाघ म्हणजे वाघाशी कुस्तीच करायची का नाही, आहे की नाही? म्हणून ते वाघ मोडे श्रेष्ठ. कशा म्हणून वाघ मोड्यांकडे गेलो? ज्याच्यामध्ये ते वाघ रूपाने भरून जरी आला तर तुम्ही म्हणले ना जय हरी, तरी ते तुम्हाला जय हरी करेल. परंतु आपण तेवढं आबाधित राहिलं पाहिजे. नाही मध्ये कशामुळे गेलो होतो काय माहिती. आपण विसरणार का? मामा म्हणले झोप म्हणलं, आणि त्याला म्हणलं झोप आता, झोप बरं, झोप बाळा झोप, स्वप्न पडत दे तुला. उलट स्वप्नात नाही पडणार, उलट झोप म्हणलं तर तो जागा होईल, स्वप्न पडायचं म्हणलं जागाच राहील. तसं एकदा आपल्याला बाबांनी सांगितलं तू तेच, मेलो तरी विसरणार नाही. आता आपण कोणत्याही अशा प्रसंगात आपल्याला आठवणार मी ते आहे. ज्यांनी त्याला ब्रह्मशास्त्रात दीक्षित केले आणि अविस्मरणीय अशा अनुभूतीत शिरकाव करून दिला, अशा सद्गुरूंनी या आशीर्वाद मागणाऱ्या प्रार्थनेत तो शिष्यावर स्तुती करू लागला. बघा आता गुरुजी त्यांची स्तुती करणार आहेत पुढच्या ह्याच्यात. बघा लगेच ट्रॅक चेंज झाला. आत्तापर्यंत 500 481 की 82 481-82 पासून सुरुवात झालं, 520 पर्यंत 40-41 लोक. आता गुरुजी प्रसन्न झाले. आता गुरुजींनी दुकान बंद केलं होतं, पण दुकान बंद करता करता जर परत गिराईक आलं तर दुकानदार म्हणतो आता दुकान बंद केले, उद्या सकाळी या. म्हणणार का नाही? तो का दुकानदार आहे का? तो का सरकारी नोकर आहे का? एकदा 4:45ला ऑफिस बंद करायला जाऊ, जर 4:45लाच बंद करीन, तो सरकारी नोकर समजायचा. ज्याचं स्वतःचं दुकान आहे ना, सेटर बंद केलेलं उघडील आणि गिराईक पूर्ण करील. तसं आता प्रकरण चेंज होत आहे. 75 क्रमांकाचं प्रकरण आहे. शेवटची 2-3 प्रकरण राहिली. उपदेश उपसंहार. पहिलं काय? उपसंहारच्या अगोदर
उपक्रम, उपक्रम म्हणजे वाटचाल. आणि नंतर उपोद्घात म्हणजे सुद्धा सकाळी आपण वाचलं ना, तो सुद्धा उपक्रमच आहे. सुरुवात या विषयात काय, आता उपक्रम केला होता श्लोकात पहिल्या भागात, आणि आता उपसंहार. आता जाता 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 उद्धवा सांगितलं तशा प्रकारचं आता गुरुजी बोलतायत. याप्रमाणे समाधिस्थ झाल्यामुळे अत्युच्च आत्मसुख मिळवलेल्या, उत्कृष्ट आत्मबोध झालेल्या शिष्यावराला नतमस्तक झालेला पाहून, काही आलं नव्हतं ना आत्मबोधाचं पुढे आहे ना 29चं, ओके. याप्रमाणे समाधिस्थ झाल्यामुळे शिष्याची आता सांगण्याचं संपलं, मी काय झालो, मी कुठपर्यंत पोहोचलो. याप्रमाणे समाधिस्थ झाल्यामुळे अत्युच्च आत्मसुख मिळवलेल्या, उत्कृष्ट आत्मबोध झालेल्या शिष्यवराला नतमस्तक झालेला पाहून, एवढं सुद्धा झालं ना, किती मोठा जरी झाला तर तो त्या गुरुजींच्या पुढे नतमस्तकच होतो. बघा बरं, ते आपल्या शिंदे काकीच्या भाषेत तो पिवळा बाबा प्रेमानंद बाबा, ते त्यांच्या गुरुला भेटायला गेले तर पायाजवळच बसले आणि त्यांना धरून धरून कोणी नेले, प्रेमानंद बाबांना त्यांच्या शिष्याने. पण तिथे गेल्यानंतर तसे शिष्यावर नतमस्तक झाले, शिष्यवराला नतमस्तक झालेला पाहून एवढ्या मोठ्या अनुभूतीला पोहोचला, तरी तो नम्र झालेला पाहून आनंदित झालेले ते परमश्रेष्ठ सद्गुरू. कोणाला आनंद होतो? आपल्याला बोध होतो ना, तेव्हा आपल्या गुरुजींना जास्त आनंद होतो. आपल्याला बोध होतो तेव्हा आपल्या गुरुजींना जास्त आनंद होतो. आणि आपल्याला जेव्हा दुःख होतं, आपल्याला जेव्हा त्रास होतात, आपल्याला जेव्हा त्रिविध ताप छळतात, तेव्हा ते निम्मे छळ आपले ओढून घेतात, गुरुत्वाकर्षण शक्तीने खेचून घेतात. हे नाही आपल्याला माहिती, ते आपल्याला असं नकळत आपल्यावरती कृपा आहे त्यांची, गुरुत्वाकर्षण शक्तीने ते आपल्या खेचून घेत असतात. आनंदित झालेले ते परमश्रेष्ठ सद्गुरू पुन्हा असा परमश्रेष्ठ उपदेश सांगतात. आता पुन्हा त्यांचं सुरू झालं. ज्यास आत्मसाक्षात्कार झालेला आहे आणि जो त्यांच्यासमोर अत्यंत विनम्र भावाने कृतज्ञापूर्वक नतमस्तक झालेला आहे. बोध झाल्यानंतर सुद्धा आपण नम्र झालं पाहिजे. ही नम्रतेच्या विद्या विनयन शोभते. तो बोध झालेला आहे पण तो ताटपणात नाही, नतमस्तक झालेला आहे. जो पूर्णपणे शांतचित्त झालेला आहे. काय शांतचित्त? त्याच्या आता कोणतीही परमार्थिक धावपळ सुद्धा संपली आणि व्यावहारिक सुद्धा धावपळ संपली. अजून आपल्या दोन्ही धावपळी आहेत, व्यवहारातल्या पण आहेत आणि परमार्थातल्या सुद्धा आहेत. शांतचित्त झालेला आहे आणि आत्मसुखाच्या सारभूत सत्वाची ज्यास जागृती झालेली, आत्मसुखाच्या सारभूत तत्वाची ज्यास जागृती झालेली आहे, म्हणजे मी ब्रह्मस्वरूप आहे आणि जगत ब्रह्मस्वरूप आहे अशा भूमिकेवर जो ठाम आहे, ज्याचे अंतःकरण, मामींना पाणी द्या जरा पटकन, लेच मोठा ठसका लागला, 2 बाटल्या नको देऊ. ज्यांचे अंतःकरण हलके आणि सुखी झालेले आहे अशा शिष्यवराला महात्मे सद्गुरू पुढील शब्द बोलले. ज्याचे अंतःकरण हलके आणि सुखी झालेले आहे अशा शिष्यवराला महात्मे सद्गुरू पुढील शब्द बोलले. साक्षात्कारी मानवाने जगात कसे वागावे आणि त्या जगाशी आपले संबंध कसे राखावेत या संबंधी सद्गुरू आता उपदेश करीत आहेत. आता बोध झाले ना, आता समाजात कसं राहायचं ते सांगतात. श्लोक क्रमांक 522. हे विश्व म्हणजे ब्रह्माची अनुभवाची परंपराच होय. हे विश्व म्हणजे ब्रह्माच्या अनुभवाची परंपरा. अनुभव क्रमांक 1 एलकर बाबा, अनुभव क्रमांक 2 विनायक महाराज, अनुभव क्रमांक 3 ही एक परंपरा, ही शिकवण आहे, आपल्याला शिकवतोय. ही परंपरा आहे आपल्याला शिकवण्याची. हे विश्व म्हणजे ब्रह्माच्या अनुभवाची परंपरा आहे. तू प्रज्ञायुक्त बुद्धीने, बघा, तू प्रज्ञायुक्त बुद्धीने, प्रसन्न मनाने सर्व परिस्थितीमध्ये, सर्व ठिकाणी ते ब्रह्मच आहे अशा रीतीने पहा. तुझी बुद्धी एवढी टॅलेंट राहू दे, तू मुळच जाणायचं. सर्व प्रज्ञ, हे प्रज्ञावंत. काही अजून गोड पाहिजे का? दुसरं कशाने जाते? अजून कशाने जाते? आहे का चॉकलेट? आहे का? पटापट काढा बरं चॉकलेट. त्याच्यात चॉकलेट आहे. देवानीच आठवण काढली आपली वाटतं, नाही तर बाबांनी काढली असते.
प्रज्ञायुक्त बुद्धीने आणि प्रसन्न मनाने सर्व परिस्थितीमध्ये. अहो रडायची पाळी आली, त्या मृत्यू पावलेल्या आहे, तिथं सुद्धा एखाद्या मड्याच्या ठिकाणी गेलेले तरी तुम्ही कसं पाहिजे? प्रसन्न म्हणजे हसायचं नाही तिथं जाऊन. का हसणार? मला आठवला दृष्टांत म्हणून सांगतो. एका माणसाला बाबांनी सांगितलं होतं, दृष्टांत 20 वर्षापूर्वी सांगितलं होतं. एका माणसाला कळालं होतं, ते ज्योतिषाकडे गेला आणि त्यांनी सांगितलं माझा मृत्यू कधी? तो म्हणला 3 दिवसाने तुझा मृत्यू. कसं काय चुकू? जर टाईम चुकला तर यम उचलत नाही, तो त्याच टायमिंगला उचलतो. हां चालेल म्हणले. मग तो गेल्यानंतर यम न्यायला यायला टाईमला, आता समजा 8:45 यम न्यायला येणार आहे 9ला. त्यांनी 15 मिनटं अगोदर असं एक सरोवर तयार केलं, असं सरोवर तयार केलं का तिथे गेल्यावर कोणाला वाटेल स्नान करावं की काय? ज्याला पोहता येतं त्याला बघा बरं नदीच्या कडेला नाही म्हणून स्वच्छ पाणी असू द्या. तो आतासुद्धा आपण आळंदीला पंढरपूरला गेलो तरी पोहत होते, एवढ्या पाण्यात सुद्धा पोहत होते. तिथं तो थकलेलाच असतो, मारून हाणून तापलेले ते यमाचे दूत. तिथं पोहायला गेल्यानंतर झालं म्हणता सगळी गाडी गेली तरी हा पोहतच असतो. तसं झालं तरी म्हणलं अजून 5-7 मिनटं आवरून आला बाहेर. आल्यानंतर ही जेवणं अशी चांगल्या प्रकारची, काय खाऊ. आता प्रवीण म्हणला आम्ही 2 जण गेलो होतो, आमच्या कंपनीचं होतं, काय होतं फंक्शन होतं. तो म्हणला आम्ही पाहिले आईस्क्रीम. तर मग म्हणलं आम्ही काहीच खायचं नाही, काय खायचे फक्त आईस्क्रीम. तो म्हणतो दुसऱ्यांनी फोटो. आता या नलावडे साहेबांच्या पुतण्याचं लग्न होतं. मला म्हटले आपल्या मंडळींना सगळ्यांना गाडी आहे आणि जेवणाची लई उत्कृष्ट सोय. गेलो आम्ही. गेल्यानंतर जेवलो आईस्क्रीम सारखी चालू. एक पारमार्थिक माणूस भेटला, आपल्याला काय पाहिजे त्याच्याशीच गप्पा. तो नेमका यांच्या गावचा. 2-3 मिनटं झालं का म्हणायचं शिंदे जावा यांना 1 प्लेट घेऊन या. शिंदे 2 प्लेट घेऊन यायची. मी खायचो. 10-5 मिनटं झालं का परत शिंदे जावा 1 प्लेट घेऊन या, का हे 2 घेऊन यायचे. 3ऱ्या-4थ्याला म्हणले हांडे महाराज आता मी जाणार नाही, तुम्हाला जायचं तर जा. तो माझ्याकडे डोळे वाटारून बघतोय सारखा. अशी परिस्थिती ठेवल्यानंतर आता कसं बरं वाटतंय? असं आपल्याला आवडतं आहे की नाही? आणि मग तो तिथं खात बसला 2 घास जास्त. अरे 2च मिनटं राहिलेत. म्हणलं आवरून घ्या. पुढच्या ह्याच्यात गेला, असं हवा येणारे पडदे वगैरे, बिछाणे वगैरे, असं तिथलं वातावरण रमणीय. तो म्हणला 2 मिनटं पडू. आता 2 मिनटं पडलेलं लगेच उठतोय. टाईम टळला. पुढच्या दालनात तो तयार होता. या तुला नाही नेऊ शकत म्हणला, जा तुला माफ केलं, तू चांगली सेवा घेईन. पण मी ज्या वेळेला मृत्यू लोकात येणार तेव्हा मी तुला दिसणार. चालन म्हटलं. गेला आणि लगेच 15 दिवसांनी फोन आला, सासरे सिरियस आहेत, ताबडतोब या. आता बायकोने त्यांनी लगेच पिशवी भरली, गेले स्टँडवर गेले. तर एक ॲक्सिडेंट झाला आणि त्याचा जीवच गेला. तेवढ्यात तो यम आले होते आणि त्याचा आत्मा घेऊन जायचे असे काढून. तुम्ही म्हणलं आत्मा असं काढता येतो का? दृष्टांतातला आत्मा कुठून काढता येतो. मग तो आत्मा काढला का तो यमाच्या हातातून सुटायचा आणि परत त्याच्यात जायचा. नका हो नेऊ मला, नका नेऊ, ह्या बॉडीने माझ्याकडून कधीच चुकीचं काम करून नाही घेतलं, मला नका नेऊ, मला याच्याबरोबर राहायचं. अरे बाबा टाईम संपल्यावर सगळ्यांना जायचं असतं, 8:30 वाजल्यावर सगळ्यांना जायचं असतं आहे का नाही? का परत तो घ्यायचा, हा परत सुटायचा. हे पाहिले होते, जावया रडायला लागला. तो बायको म्हणती रस्त्यावरच्या माणसाला रडताय तुम्ही, चला. तिथं गेलं म्हातारं वाटच बघत होतं आणि म्हाताराने मुलीला पाहिलं, बोलला बिल्ला लगेच गेला. तिथं यम आले घेऊन जायचा. तर यमांच्या हातातून ते सुटायचं आणि म्हणायचं थांबा याला 2 लाथा टाकतो, याने लय माझा दुरुपयोग केलेला आहे, माझी सत्ता याच्यात होती तेव्हा हा नीट वागला नाही, याला 2 लाथा टाकूया. का हे परत घ्यायचा का तसंच? आता हे पाहिलं होतं हसला. आता आपल्याला काय सांगितलं होतं? तिथं हसायचं. तिथं भांडण चालू झालं. म्हणजे रस्त्यावरच्या माणसाला रडत होते तुम्ही आणि माझ्या बापासाठी हसताय तुम्ही का? तर त्याला ते तशा प्रकारचं दिसत असतं. आपण सम राहायचं असतं. ते म्हणतात कुठे आलो होतं आपण? कितव्या श्लोकात आलो होतो? उपदेश चालू झाला होता का? ज्यास आत्मसाक्षात्कार झालेला आहे आणि तो त्याच्यासमोर अत्यंत विनम्र भावनेने कृतज्ञापूर्वक नतमस्तक झालेला आहे, जो पूर्णपणे शांतचित्त आहे आणि सारभूत ज्याची जागृती आहे त्याचे हलके हे झालं होतं साक्षात्कारी जगावे कसे. 2रा नंबर विश्वाची परंपरा आहे. तू प्रज्ञायुक्त बुद्धीने प्रसन्न मनाने सर्व परिस्थितीमध्ये कोणताही प्रसंग असला तरी आपण कसं पाहिजे? प्रसन्न परिस्थितीमध्ये सर्व ठिकाणी ते ब्रह्मच आहे अशा रीतीने काय मारायला आलेला सुद्धा काय पाहिजे? पाहिलं की नाही परीक्षित राजाने? सापाला काय पाहिलं? तक्षक चावलाच ना, पण काय पाहिलं त्याला? या तुम्हाला मी ओळखलेले,
ज्याला ही दृष्टी आहे त्याला ज्याला ही दृष्टी आहे त्याला सभोवार वस्तूच्या रूपा वाचून दुसरे दिसणे शक्य आहे का? एकदा का त्याला ती दृष्टी झाली का त्याला काय कळणार? आणि ही दृष्टी सगळ्यांना नसती, ही दृष्टी त्यालाच निर्माण होते जो अनन्य आहे. कोथंबीर लावली आपण आपल्या शेतामध्ये आणि व्यापारी आला, तो व्यापारी म्हणला किती? त्याच्या अगोदर त्या शेतकऱ्याला माहीत नाही याची किंमत किती. तो व्यापारी म्हणला 75,000 रुपये मी देतो. याला काहीच माहीत नाही, तो 1,00,000च्या खाली देणार नाही. ही किंमत कोणाला माहिती आहे? त्याचा तो जाणकार आहे त्याला. तसं सभोवार वस्तूच्या रूपा वाचून दुसरे दिसणे शक्य आहे का? कोणत्या रूपा वाचून? परमात्म स्वरूपा वाचून. एकदा ती दृष्टी झाली ना का सगळं काय दिसणार त्याला? ब्रह्मच भरलेलं दिसणार. त्याप्रमाणे ब्रह्म जाणणाऱ्याला बुद्धीचे व्यापार चालू असताना दुसरे काय दिसणार? जरी त्याच्या डोक्यात काय चालू असलं तरी त्याला दिसणार काय? ब्रह्मस्वरूपच. मनाच्या द्वारा दृश्य गोचर होणारे अखिल विश्व हेच ब्रह्म होय. याच्यापेक्षा ब्रह्म कुठं नाही. वर गेल्यावर ब्रह्म काय नाही. वर ही भ्रामक कल्पना आहे. जे आहे ते सगळे इथं खालीचे, वर काय नाही. तर हे दृश्य गोचर होणारे अखिल विश्व हेच ब्रह्म होय. विचाराच्या आणि इंद्रिय ज्ञानाच्या द्वारा अनुभवलेले. बघा, दिसणारं जगत ब्रह्म आहे. विचाराच्या आणि ज्ञानेंद्रियाच्या द्वारा, कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रियाच्या द्वारा जाणलेले, अनुभवाला आलेले आणि विचाराच्या द्वारा अनुभवलेले ब्रह्म म्हणजेच वैविध्य पूर्ण जगत होय. हे विविधतेने नटलेलं जगत सुद्धा तू बुद्धीच्या तारेने पहा, नाही तर इंद्रियाच्या ज्ञानेंद्रियांनी पहा, तरी सुद्धा ते काय आहे? जरी वेगवेगळं असलं तरी ते काय आहे? ब्रह्मच आहे. बाबा म्हणतात हीच आपली भूमिका झाली तर अंतिम स्वरूप हेच आहे. सगळ्यांमध्ये ब्रह्मस्वरूपता पाहणे तरच आपण या जगतातून सुटू शकतो. एरवी नाही. कुठं जरी आपण वाटलं तिथं वेगळेपणा आहे तर पुन्हा एकदा एक जन्म घ्यावा लागेल. हो, ह्या आत्म्याचे आपल्या अंतर्दृष्टीने व आध्यात्मिक दृष्टीने म्हणजे चिंतनशील मनाने अवलोकन करा. या आत्म्याचे अंतर्दृष्टीने आध्यात्मिक दृष्टीने म्हणजे चिंतनशील मनाने अवलोकन करा. या जगाला पाहत असता तर तुम्हाला जो बाबाने चष्मा दिला त्याच अँगलने पहा. जे जे बेटे भूत ते मानिजे भगवंत. आता ते दुसरं उदाहरण देतात आपल्याला. ज्यांना 2 डोळे आहेत त्यांना नाम रूप वस्तू मात्राहून अन्य काही दिसेल का? ज्याला डोळे आहेत 2 त्याला नाम आणि रूप दिसणार नाही. या जगातलं दिसणारच ना. त्यांनी जरी तो म्हणला मला नाही बघायचं तरी डोळे उघडे असल्यावर त्याला दिसणारच ना. तसं ज्याला 2 डोळे त्याला नाम रूप दिसणार आणि ज्याला ज्ञान चक्षु आहे त्याला जगत ब्रह्मरूप दिसणार. ज्यांना 2 डोळे आहेत त्यांना नाम रूप वस्तू मात्राहून अन्य काही दिसेल का? प्रश्नचिन्ह. नाही दिसणार. त्याला नाम आणि रूपच दिसेल. उलट जे शांतचित्त झालेले आहेत, शांत कशाला म्हटलेलं आहे? आत्मस्वरूपाशी पहुडलेल्या मनाला शांत म्हटलेले. शांताची दुसरी व्याख्या कोणतीही धडपड नाही. आता हे ज्ञान जाणल्यावर अजून काही जाणायचे किंवा अजून काही मिळवायचे किंवा काही हरवून जाईल असली कोणतीच भीती नाही. चित्त पूर्णपणे शांत आहे. मैतीला गेल्यावर किंवा दशक्रियेला म्हणतात हरिओम शांती, हे म्हणत असताना सुद्धा तो माणूस कसा आहे? अशांत आहे. पण ती शांती म्हणजे मृत्यू पावलेल्या माणसाला त्याचा शत्रू आला तरी तो म्हणणार नाही तू का माझ्या मैतीला आला. आणि त्याची लाडकी मुलगी जरी आली तर तो म्हणणार नाही ये बाळे बरं झालं आली. असं म्हणले तर सगळे स्मशानातले उठून पळून जातील. का? म्हातारं कोण झालं आता? भूत झालं म्हणून, आहे की नाही. त्याप्रमाणे शांतचित्त झालेले आहेत. उलट जे शांतचित्त झालेले आहेत त्यांना ब्रह्माशिवाय दुसरे काही दिसेल का? ज्याला 2 डोळे त्याला नामरूप सोडून दुसरं काही दिसेल का? आणि ज्याला उलट जे शांतचित्त झालेले आहेत त्यांना ब्रह्माशिवाय दुसरे काही दिसेल का? आपल्याला काय दिसलं पाहिजे? सगळं जगत ब्रह्मरूप दिसलं पाहिजे. असे जरी असले तरी साक्षात्कारी मानवास जीवनाच्या दुःखद आणि सुखद घटनातून जावे लागते. त्याला ब्रह्मज्ञान झालेलं आहे. पण आई गेली ना तुकाराम ज्ञानेश्वर महाराजांची, वडील गेले ना, दुःखद घटनेत जाणार पण त्या घटनेत सुद्धा ते प्रसन्न राहणार. असे जरी असले तरी साक्षात्कारी मानवास जीवनाच्या दुःखद आणि सुखद घटनातून जावे लागेल. त्यांना ते टाळता येत नाही. परंतु त्यात असताना आणि त्यामधून जाताना दृश्य भावना विचाराचे जगत वस्तुता ब्रह्माखेरीज अन्य काहीच नव्हे ही कल्पना तो दृष्टीआड कधीच करीत नाही. सुखदुःखात सुद्धा राहत असताना तो काय पाहत असतो? ब्रह्मस्वरूपात असतो. त्याला दुसरं दिसत नाही. जसं
डोळेवाल्याला जगत नामरूप दिसतं, तसं याला फक्त काय दिसतं? तत्व दिसतं. श्लोक क्रमांक 523. त्या परमानंद रसाची अनुभूती टाकून देऊन कोणता ज्ञानी पुरुष शुद्र विषय वस्तूमध्ये रममान होईल? तो भाताची पेज सेवन करील काय? जो अमृताचा रसास्वाद करतो तो भाताची पेज पिऊ शकतो काय? कारण त्याला त्याच्यातलं फलकटवत दिसलंय. शुद्ध पाणी असलेलं तो टाकून मृगजळाच्या पाठी लागेल काय? कारण त्याला आता कशाची ओळख झालेली आहे? परमानंदाची ओळख झालेली आहे. पण ज्याला ओळख नाही झाली तो तोडीला परिस बांधिला गळा, त्याच्या अगोदर काय? बहुमृगजळ देखुनी डोळा थुंकीजे अमृताचा गिळता गळाला. आता तो अमृताचा गिळता गळाला टाकील काय मृगजळ पाहिल्यानंतर? नाही. तो विषय वस्तूमध्ये रममान होईल का? नाही. त्याच्या दृष्टीने विषय वस्तू शिल्लकच नाही, तो त्याच्यामध्ये जाऊ शकत नाही, कारण त्याला फलकटत्व कळालेलं आहे. मोठा आल्हाद देणारा चंद्रप्रकाश असताना पडद्यावरील चंद्रप्रकाशात पाहण्याची इच्छा कोण करील? बाहेर चांगलं चंद्राचं टिपूर चांदणं पडलेलं आहे, तो आरशातल्या याच्यातल्या पिक्चरमधल्या चंद्राला बघत बसेल का? नाही. कोणता बुद्धिवान माणूस परमात्म सुखाची परमोच्च अवस्था टाकून जगातील पोकळ गोष्टीमध्ये रममान होण्याची इच्छा धरील? हो, नासक्या गोष्टीमध्ये तो रमेल का? ते म्हणतात. चंद्रमा आपल्या धुंद प्रकाशाने पृथ्वीच्या चारी दिशा थंडगार करीत दिवसाच्या उष्णतेने थकल्या भागलेल्यांचा दुःख परिहार करत असतो चंद्र. ते सोडून चंद्राचे रंगीत चित्र पाहण्याची कोण इच्छा करील? बेगडीच्या स्वरूपाच्या पाठीमागे पळेल का? तो बेगडाच्या पाठीमागे पळणार नाही. विषयाचे समसुख बेगडाची बाहुली अभ्राची सावली जाईल रया. दिसणाऱ्या चकाकीच्या पाठीमागे तो जाणार नाही, तो ओरिजिनल जे त्याच्या पाठीमागे पळेल. अचेतन कापडी पडद्यावरील चित्रेंदूचे तथाकथित सौंदर्य पाहताना क्षितिजावर होणाऱ्या चंद्राचे सौंदर्य पाहणे कोण चुकवेल? वर दिसणाऱ्या चंद्राचं टिपूर चांदणे सगळं व्यवस्थित वैभव टाकून त्या पिक्चरवर पडद्यावर दिसणारं कोण पाहिन? जेव्हा सर्व सुखाचे स्थान अंतर्यामीच असेल तर अनित्य वस्तू सुखाचा हव्यास कोण करील? नासक्याच्या मागे कोण पळेल? जर अंतरात्मात सुखात्म्यामध्ये जर रममान झालेला आहे तो साक्षात्कारी मानव अनंत परम सुखाची परमोच्च अवस्था उपभोगल्यानंतर माघारी वळून वस्तू विषयाकडे नेत्र कटाक्षही टाकणार नाही. जर तो त्या सुखावर बसलेला आहे, का कुमुद दळाचे ताटे जो जेविला चंद्रकिरण चौकटे, तो चकोर काय अमृत वाळवंटातलं पाणी चुंबित असेल का? घाणेरडं पाणी चुंबित बसेल का तो? श्लोक क्रमांक 524. अनात्म पदार्थाच्या अनुभवाने किंचितही समाधान मिळत नाही. अनात्म वस्तू कोण थोडंसं सुद्धा सुख मिळू शकत नाही. दुःख हानी तर त्याहूनही नाही. बघा, दुःख हानी तर त्याहूनही नाही. बघा, आता मी ही घरी पण वाचलं होतं थोडं, पण कधी सांगतो तुम्हाला, आपण जेव्हा सगळे एका भावावर असणार ना त्यावेळेला न कळो ते कळो येईल उगले. बघा, अनात्म पदार्थाच्या अनुभवाने यत्किंचितही समाधान मिळत नाही आणि दुःख हानी तर त्याहूनही नाही. अनात्म वस्तूपासून सुख तर कधीच मिळणार नाही टिपूसभर, पण दुःख त्याच्याही पेक्षा मिळणार नाही. म्हणजे सुखही नाही आणि दुःखही नाही, कारण हे जगत काय आहे? अनात्म आहे. त्याच्याकडून सुख नाही मिळणार, पण दुःख हानी तर त्याहूनही नाही. बरं, सुख नाही मिळणार मग दुःख भेटेल का? आता दुःख बांधवडी आहे का संसार? सुखही नाही दुःखही नाही. म्हणून त्या अद्वयानंद रसाच्या अनुभूतीने तृप्त होऊन नेहमी आत्मनिष्ठ राहून सुखी राहा. कोण म्हणतंय? उपसंहारामध्ये श्री गुरु उपदेश करता, तुला बोध झालेला आहे, आता तू या जगात कसा राहा? असा राहा. या जगापासून तुला सुखही मिळणार नाही आणि या जगापासून तुला दुःखही मिळणार नाही. विषय वस्तूंची लालसा आपणास दुःख देते. हे मला हवंय, हे मला हवंय, मग ते दुःख देते नाही मिळालेलं. या दुःखाचा शेवट करण्याकरता आपण विषय वस्तूच्या मागे धावत असतो. ते मिळावं, नाही मिळालं तर दुःख, म्हणून पळत जातो. कशासाठी? ते मिळवण्यासाठी. विषय वस्तूची अभिलाषा धरल्याने त्यामध्ये उपभोगासक्त होण्याची इच्छा दुणावते. ते मिळवण्यासाठी अजून पळत राहतो. त्यामुळे विषय वस्तूच्या मागे पुन्हा पुन्हा धावणे आपणास भाग पडते. परंतु दृश्य भावनाचे जगत अनित्य असते. ज्याच्या पाठीमागे पळतोय तो, हरणाचा दृष्टांत आपण नेहमी पाहिला, तो पळतोय. कोणाच्या पाठीमागे पळतोय? मृगजळाच्या.
म्हणून दृश्य भावना विचाराचे जगत अनित्य असते आणि विषय वस्तूंचा अनुभव टिकाऊ समाधान किंवा सुख कधीच निर्माण करू शकत नाही. जगातली ही कोणती गोष्ट सुख देणारी नाही. तुला जी सुख भेटलेली आहे त्या सुखाच्या मागे पळ, अनित्याच्या पाठीमागे पळू नको आणि नित्याचा पिछा सोडल्याशिवाय राहू नकोस. आत्मसुखाचे सार अनुभवल्यामुळे केवळ अनंत असे समाधान मिळू शकते. आत्मनिष्ठेनेच केवळ आपणास निरपेक्ष समाधान मिळते. आपण त्या सुखामध्ये राहिलो तरच आपल्याला समाधान मिळू शकते. आज आपण अनात्म्यात स्थित असतो. आज आपली पळापळी कशात आहे? नासक्यामध्ये आहे. त्याऐवजी आत्मनिष्ठेत स्थिर व्हा आणि ते परमसुख अनुभवा. गुरुजी सांगतात बोध झाल्यानंतर कसं राहायचंय. श्लोक क्रमांक 525. प्रपंचा माझी सुख तरी त्याजी ती का संकाधिक. प्रपंचा माझी सुख तरी का त्याजी ती संकाधिक. जितके द्वैत तितुके दुःख. जितके द्वैत तितके दुःख. परमसुख अद्वैती. परमसुख अद्वैत. बरोबर. हा आता त्याला हे दिलेले का इंटिमेशन दिले. तिकडं जाशील तर दुःख आहे आणि इकडं सुख आहे. आणि मागच्या याच्यात सांगितलं खोटं जगत आहे त्याच्या पाठीमागं लागलं तर काय सांगितलेलं तर बघा, अनात्म्याच्या पाठीमागे लागल्यानंतर सुख मिळणार नाही. थोडं सुद्धा किंचितही समाधान मिळत नाही. आणि दुःख हानी तर त्याहूनही नाही. काय सांगायचं याच्यातून? सुख नाही मिळत आणि दुःख मात्र दुःखाची हानी सुद्धा नाही, सुखाचा लवलेश नाही, दुःखाची हानी नाही. मग कसा राहील तो? सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ असा राहणार आहे की नाही. म्हणून तू त्या अद्वैत स्वरूपावर ठाम राहा. हे शिष्योत्तमा बघा, हे महामते. आता गुरुजी शिष्याला म्हणतात हे महामते. आता आपल्याला गुरुजी काय म्हणतील? हे महा मूढ. किती पटलं तुम्हाला? म्हणजे महामते म्हणण्यामध्ये जेवढा तुम्हाला आनंद नाही वाटला तेवढा त्याच्यात तुम्हाला खळखळून आनंद झाला आहे ना. हे महामते स्वयं सर्वथा पश्यन. हे शिष्योत्तमा आपल्या स्वतःला सर्वत्र पाहून. मामांना पाहिजे मी, शेळके बाबांना पाहिजे का, इकडं गुरु बाबाला पाहिजे, कोणाला पाहिजे? कोणाला पाहिजे? शिंदे बाबा. हा मलाच मी पाहिजे. हे शिष्योत्तमा आपल्या स्वतःला सर्वत्र पाहून स्वतःलाच अद्वैत ब्रह्म आहोत असे मानून स्वानंदाचा अनुभव घेत कालक्रमणा कर. सोपान बाबा काय म्हणले? एक एक दिवस पुढे ढकलायचं आहे बाबा. आता काय राहिले? एक एक दिवस फक्त पुढे ढकलायचं आहे. स्वतःला काय समजायचंय? सर्वत्र पाहायचं आपल्यालाच. स्वतःलाच अद्वैत ब्रह्म आहोत असे समजायचं, दुसऱ्याला नाही समजायचं, आपल्यालाच. आणि स्वानंदाचा अनुभव घेत कालक्रमणा कर. सद्गुरु शिष्याला महामते म्हणून संबोधतात कारण त्याने सत्यत्वाची प्राप्ती करून घेतलेली असते. ज्याने सत्यत्वाची प्राप्ती करून घेतली ना त्याला महामते म्हणतात. आणि ज्याने नाही म्हटले त्याला तुका म्हणे हा तो स्वयं परब्रह्म. पण मूर्खनेने वर्म संत चरण. मूर्खला संत चरणाचं महात्म्य कळत नाही. आणि ज्याला ती अनुभूती आली तो कोण झाला? महान बुद्धीचा झाला. सर्वत्र म्हणजे सर्वत्र, सर्वथा म्हणजे सर्वत्र, सर्व भावेन, सर्व प्रकारेन, परिस्थितीमध्ये आणि सर्व ठिकाणी स्वतःला काय समज? ब्रह्म. सर्वथा म्हणजे सर्वत्र काय समज? हे ब्रह्म आहे. एकटा तू ब्रह्म नसून हे सगळं जगत ब्रह्म आहे. सर्व भावेन, प्रत्येक भावामध्ये असताना सगळ्यांना काय समजायचं? ब्रह्म. सर्व प्रकारेन, परिस्थितीमध्ये आणि सर्व ठिकाणी आपल्यातील आत्मतत्वाचीच क्रीडा सर्व प्राणी मात्रात सर्व काळी सर्व परिस्थितीत चालू असते अशी निष्ठा ठेवून. कोण खेळतं? कोण चिमटा काढील, कोण हसल, कोण गुदुलग्या करील, कोण शिव्या देईल, काही खायला देईल, कोण अंगावर गरम पाणी टाकील, तरी सुद्धा आपल्यातील आत्मतत्वाचीच क्रीडा सर्व प्राणी मात्रात सर्व काळी प्रत्येक क्षणाला आपलं चैतन्य त्याला खेळवतंय आपल्याशी. सर्व परिस्थिती चालू असते अशी निष्ठा ठेवून आपले सर्व जीवन खर्ची पडावे. आपली जीवनाची शेवटची स्टेप त्याच्यामध्ये अंत व्हावा आपल्या सगळ्यांमध्ये ब्रह्मस्वरूपता पाहताना. असा सद्गुरू शिष्याला उपदेश करीत आहेत. काही झालं तर मग आपण ते पाहिलं होतं तो भागवतमध्ये त्याला लई मारायचे वगैरे. हां कद्रू ब्राह्मण. हां आता कद्रू का खद्रू काय माहिती. हां कदर यू. तो ब्राह्मणाला जा जा सोडला का परत मारायचे. जा जा सोडला महाराजे. तरी सुद्धा म्हणायचं ईश्वरच हे सगळं करतोय बघा. सर्वाभूती पाय एक वासुदेव.
जेव्हा तुम्ही तुमच्या ज्ञानेंद्रियांनी भोवतालच्या वस्तू पाहत असता त्यावेळी त्या सर्व वस्तू आपल्यातील आत्मतत्वाच्या निरनिराळ्या स्वरूपाहून भिन्न नव्हेत. तुम्ही जेव्हा ज्ञानेंद्रियांनी डोळे, त्वचा, कान, जिव्हा यांनी सगळं पाहत असता तेव्हा माझ्यापासून ह्या वस्तू वेगळ्या नाही. जेव्हा तुम्ही तुमच्या ज्ञानेंद्रियांनी भोवतालच्या वस्तू पाहत असता त्यावेळी त्या सर्व वस्तू आपल्यातील आत्मतत्वाच्या निरनिराळ्या स्वरूपाहून भिन्न नव्हेत. मीच नटलेलो आहे, देव नटला नाना परी. काय म्हणायचं काका? मी नटलो नाना परी. अशी त्या इंद्रिय अवलोकनाबरोबरच तुमची दृढ समजूत हो असं त्यावेळेला पाहत असतोय. आणि ते पाहणं आणि तुझी समजूत सारखी पाहिजे. बोलावा विठ्ठल, नुसता बोलावा का त्याच वेळेला त्याच टायमिंगला पाहावा विठ्ठल, त्याच वेळेला करावा विठ्ठल, असं मधून मधून जमल तसं करावा विठ्ठल, मधून मधून जीवा भावाने. आणि असं जर तू केलं तर मग ये नाही सोसे मन, मग हाव बरी होईल. मला पाहिजे, मला पाहिजे, मला हो. आणि तुम्ही त्या स्वरूपापासून परत माघारी येत नाही. का परत माघारी येत नाही? कारण बंधनापासून उकलल्या गाठी, मी ज्या बंदिस्त स्वरूपात होतो त्या उकलल्या गाठी देता आली मिठी घाई घाई, सावकाश मी त्या स्वरूपावर पौडलेलो आहे. तू का म्हणे देह भरीला विठ्ठले, बरोबर केले काम क्रोध केले. आता माझ्याकडं काम नाही, माझ्याकडं क्रोध नाही, माझ्याकडं लोभ नाही. मी त्या स्वरूपामध्ये पौडलेलो आहे. त्या सोस भरलेले आहे. मला ते हवंय, ते मला हवंय, हे नाही सोसे मन झाले हाव बरी. त्याचं नाही का? त्याचं नाही का? त्याचंच आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या ज्ञानेंद्रियांनी भोवतालच्या वस्तू पाहत असता त्यावेळी त्या सर्व वस्तू आपल्यातील आत्मतत्वाच्या निरनिराळ्या स्वरूपाने भिन्न नव्हेत. अशी त्या इंद्रिय अवलोकनाबरोबर तुमची दृढ समजूत हो. जरी आकाशवर पडो पावे, पण माझी समजूत तीच. जेव्हा मन वस्तू जगतापासून परावृत्त केले जाते, या आतमध्ये मन जेव्हा वस्तू जगतापासून परावृत्त केले जाते तेव्हा मोह, मद, क्रोध, लोभ, भ्रांती आणि असूया यांनी सतावून घेण्यापेक्षा ते अद्वैत ब्रह्माच्या चिंतनाकडे सतत लावा. तिकडं जात असणाऱ्या मनाला ते भ्रांती निर्माण करणाऱ्या, असूया निर्माण करणाऱ्या, लोभ निर्माण करणाऱ्या, क्रोध निर्माण करणारा, मद करणाऱ्या, मोह होणाऱ्या आणि त्याच्यातून सतावून घेण्यापेक्षा हे अद्वैत ब्रह्माच्या चिंतनाकडे सतत लावा. आत्मतत्वाचे परमसुख भोगीत हे महान शिषा कालक्रमना कर. तू इकडं मन लाव, तुझं तिकडं मन जाऊ देऊ नकोस. तुम्ही जेव्हा बहिर्मुख असता तेव्हा जगतामधील आत्मतत्वाची क्रीडा पाहत राहा. तुम्ही बहिर्मुख असता आणि सगळं बघताय, हे काय चाललंय, हे काय चाललंय, तेव्हा काय पाहायचंय? ही जगतामधील आत्मतत्वाची काय चालू आहे? खेळ चालू आहे असं तुम्ही पहा. जग म्हणजे दुसरे काही नसून ब्रह्मच आहे या विचारावर स्थिर व्हा. तुम्ही जेव्हा अंतर्मुख व्हाल तेव्हा मनाच्या मुख शांततेत आंतरिक जग हे सुद्धा ब्रह्म आहे. अंतकरणात ते सारखं तुमच्या जी स्फूर्त एक तासा माझी कोटी वेळा सृष्टी, सारखं असं असेल का, तसं असेल का, तसं असेल का, असं हे जे स्फूर्त आहे तेही ब्रह्म आहे. आणि जे बहिर्मुख होऊन पाहता तेव्हा तेही सुद्धा ब्रह्मचे, अशी तुझी धारणा कर. जग म्हणजे दुसरे काही नसून ब्रह्मच आहे या विचारावर स्थिर व्हा. तुम्ही जेव्हा अंतर्मुख व्हाल तेव्हा मनाच्या मुख शांततेत आंतरिक जग हे सुद्धा ब्रह्मच आहे या संबंधी सारखे भान ठेवा. म्हणजे नेहमी अनुसंधानावर राहा, कधीही विसरू नका. अशा तऱ्हेने सर्वत्र ब्रह्माखेरीज अन्य काहीच नसल्यामुळे तुम्ही आपल्या आत्मतत्वाचे परम सुख भोगाल. जेव्हा या भावनेवर राहणार तेव्हा तुम्ही काय उपभोगत असाल? स्वतःच आत्मस्वरूपाच्या सुखाचा उपभोग घेत राहाल. तरंग उदका माझी क्रीडता, न मोडे एक उदकाची एकात्मता, तैसी जगा माझी वर्तता. तुझी वार्ता नाही, दुसऱ्याची वार्ता नाही ना. बरोबर. सगळं तरंग एकमेकामध्ये खेळतायत आणि ही क्रीडा चालू आहे, पण तिथं दुसऱ्याची वार्ता नाही, बस एकच आहे. छान.
आकाशाप्रमाणे श्लोक क्रमांक 526. आकाशाप्रमाणे जशी एखाद्या गंधर्व नगराची रचना कल्पना करावी. आकाशात मी गोरडेबाबांच्या गावाला गेलो आणि ते म्हणले, बाबा आपण ढेकळात जाऊन बाजवर जाऊन झोपू. आणि मला म्हणले, हे बघा काय म्हणले रे, 3 तिरकुट, 3 तिरकुट, ते घर आहे, तो बंगला आहे हा, आणि हे सगळं वेगवेगळं. आता आपल्याला कुठं दिसतंय, त्यांच्या काय होत्या कल्पना, आपल्याला कुठं तिरकुट दिसतंय, तिथं कुठं घर दिसतंय. परंतु ते मला म्हणले, हे बघ हांडे बाबा, वर काय वर काय वर काय. मग तिथं ते दिसत असतं का, त्या काय असतात फक्त. कधी कधी हत्ती बी दिसतो ना, हत्ती आहे की नाही. कधी कधी आकाशात आपल्या आजी आजोबा पूर्वी जे गव्हाचा चिक करायचे तोही दिसतो आहे का नाही. तसंच दिसते, गव्हाच्या चिकासारखं दिसते वरती आकाश कधी कधी, पण गव्हाचा चिक नसतो आहे का नाही. तद्वत ते म्हणतात बघा. कोणता श्लोक 25 नंबरचा, 25 पण झाला, 26 बरोबर. आकाशामध्ये जशी एखाद्या गंधर्व नगराची कल्पना करावी त्याप्रमाणे जो आत्मसुखात रममान झालेला आहे असा विद्वान मुनी. 25 मध्ये डायरेक्ट 29 कडेच गेलो बघा. एकाला एक चिटकून पान गेले का. ज्या आकाशामध्ये जशी एखाद्या गंधर्व नगराची कल्पना करावी त्याप्रमाणे अखंड बोध स्वरूप आणि निर्विकल्प अशा ब्रह्माच्या ठिकाणी काही विकल्प करणे हे व्यर्थ असते. आकाशात काही नगर आहे का, आकाशात काही बिल्डिंग आहे का, आकाशात काही हत्ती आहे का, नाही. पण ती तुमची कल्पना करणं व्यर्थ आहे. तसं या जगतामध्ये अखंड बोध स्वरूप आणि निर्विकल्प अशा ब्रह्माच्या ठिकाणी विकल्प करणे हे व्यर्थ आहे. याच्यामध्ये काहीतरी वेगळंपणा, जग म्हणून पाहणे, माणूस म्हणून पाहणे, वाघ म्हणून पाहणे, हे तुमचं विकल्पाला त्याला काही किंमत नाही, ते व्यर्थ असते. तेव्हा अद्वैनंदाचा आस्वाद घेत परमशांती प्राप्त होऊन मौन धारण कर. तेव्हा अद्वैनंदाचा आस्वाद घेत परमशांतीला प्राप्त होऊन मौन धारण कर. आता काही बोलणे नाही, बस आता शांत बघत राहायचं, सगळं अनुभवत राहायचं. ब्रह्मावर जगाचे प्रलंबन करणे म्हणजे हवेत किल्ले बांधण्यासारखे आहे. हे जग आहे म्हणणं म्हणजे काय, हवेत किल्ले बांधणे आहेत, नाहीतर हे काय सगळं आहे, ब्रह्मच आहे. त्या आत्मतत्वामध्ये जे अविभाज्य आणि अद्वय असते, त्या आत्मतत्वामध्ये वेगळं काहीच नाही, ते अविभाज्य आहे, त्याचं वेगळीकरण करता येणार नाही, ते अद्वय असते. तुम्हाला पंचकोश, 3 शरीरे, हे पहिलं सांगितलं ना, पंचकोश, 3 शरीरे, अहम मम भाव, वस्तू जगत दिसत असते. हे सर्व काही आकाशात गंधर्व नगराची कल्पना केल्यासारखे आहे, त्याला मुळीच अस्तित्व नसते. बंद केले का माईक तो बघा. तुम्हाला आपल्याला पहिलं सांगितलं हे शरीरात पंचकोश आहेत, कुठे पंचकोश नाही आहेत. ते म्हणतात आता 3 शरीरे, स्थूल सूक्ष्म. कारण अहम, माझा आम, अरे माझा आम बी त्याचाच आम आहे, माझं काही नाही. मम, माझं काही नाही, हे सगळं मीच नटलेलं आहे, माझं नाही, मीच नटलेलं आहे, मम नाही. भाव, कसला भाव, वस्तू जगत दिसत असते, हे सर्व काही आकाशात गंधर्व नगराची कल्पना केल्यासारखे आहे, त्याला मुळीच अस्तित्व नसते. आकाशातल्या नगराला काही अस्तित्व नाही, तसं इथं पंचकोशाला अस्तित्व नाही, 3 शरीराला अस्तित्व नाही, अहमला नाही, ममला नाही, शरीराला नाही, वस्तूला नाही, कशाला जगताला सुद्धा अस्तित्व नाही. तर सगळं काय एकूणभूत भरला घनदाट हरी दिसे. ही भ्रामक कल्पना टाकून देऊन, हे जग आहे ही भ्रामक कल्पना टाकून देऊन आणि मन तसेच बुद्धी शांत ठेवून परम सुख उपभोगा. मनाला शांत करा, ते लय फडफड करतंय, बुद्धीचे तारे तोडण्याचे बंद करा आणि परम सुखाचा उपभोग घ्या. तुमच्या मनास बाहेर पळू देऊ नका, हेच खरे मौन आहे. बोलणं म्हणजे नाही, शांत मनाचे खेळच डायरेक्ट त्याचं टंगडीच मोडून टाकायची. काय जे तर प्रवृत्तीचे पाय मोडी, तर्काचे जे ते इंद्रियाचे द्वारे आडी, प्रवृत्तीचे पाय मोडी, दैन्याचे फेडी माणसाचे जे, हेच खरे मौन. जे मृतच असेल, ते अद्याप निर्माण झाले नसेल, तसे जे आज आहे त्याबद्दल मनास चिंता करू देऊ नका. हो, याबद्दल आज जे आहे त्याच्यात मनास चिंता करू देऊ नका. ते सर्व कल्पनेचे खेळ आहेत. मनात चाललेले विचार हे सगळे कशाचे खेळ आहे, कल्पनेचे खेळ आहे आणि ते हवेतील किल्ल्यासारखे असतात. त्यामुळं शांत होऊन त्या परमात्मा सुखाचा अनुभव घ्या. श्लोक क्रमांक 527. ब्रह्मवेत्या महात्म्याची ब्रह्मज्ञानामुळे असत
कल्प विकल्पांना कारण असलेली बुद्धी जी बुद्धी मौन अवस्था प्राप्त होते. बघा, ब्रह्मवेत्या महात्म्याची ब्रह्मज्ञानामुळे असत कल्प विकल्पांना कारण असलेल्या बुद्धीस जी मौन अवस्था प्राप्त होती, ती बुद्धी शांत होऊन जाते. कशाबद्दल बोलणार? असतबद्दल बोलायचं नाही, कल्पनेबद्दल बोलायचं नाही, विकल्पांबद्दल बोलत नाही, तो शांत. तीच परमशांती होय. बस आता देवाविन काही बोलणेच नाही. हरी बोला, हरी बोला, नाही तरी आबोला. व्यर्थ गलबला करू नका. तीच खरी परम शांती होय. तेच अद्वयानंद सुख निरंतर होय. तेच सुख निरंतर राहू शकतं, त्याची धरसोड होऊ शकत. महात्मन तो की ज्याने ब्रह्म आत्मैक्य झाले आहे. महात्मा कोणला म्हणतात? ज्याचं ब्रह्माचं त्याचं ऐक्य झालेले, त्याला सर्व ठिकाणी असलेल्या आत्मतत्वाशी सर्वत्र आत्मऐक्यता साधता आले. त्या जगामधल्या प्रत्येक प्राणीमात्रामध्ये असणाऱ्या आत्मस्वरूपाशी त्याला आत्मऐक्यता साधता आलेली आहे. त्याला ब्रह्मविद, ब्रह्म जाणणारा असे म्हणतात. तो दिव्य स्वरूपाचा आहे आणि त्याच्यातील दिव्यत्व ते सर्वत्र असणारे दिव्यत्व आहे. तो दिव्य स्वरूपाचा आहे म्हणजे तो ब्रह्ममूर्ती आहे. आणि त्याच्यातलं दिव्यत्व सर्वत्र पसरलेले आहे, ते सुद्धा काय? स्वरूपताच आहे. त्याच्यातील दिव्यत्व हे सर्वत्र असणारे दिव्यत्व होय, हे त्या समजलेले असते. ज्याला ह्या सत्यतत्वाची प्रचिती आलेली असते, तोच आपले मन शांत ठेवू शकतो. ज्याला सगळ्यांमध्ये ब्रह्मस्वरूपता दिसते, त्याचंच मन शांत राहू शकतं. दृश्य भावना विचार जगतच आपणास विचलित करीत असते. हे दृश्य दिसणारं, त्याच्यानंतर त्याच्या भावना आणि विचार आपल्याला असलं जगत आपल्याला विचलित करीत असतं. त्याच्या प्रलंबनाकरता आणि परिणामता निर्माण होणाऱ्या विक्षेपाकरता मन हे कारण असते. मन त्याच्याशी संबंध ठेवल्यामुळं त्या मनामध्ये दृश्यामुळं विक्षेप निर्माण होताना विक्षेपित मन ब्रह्मस्वरूपावर स्थिर राहू शकत नाही. अस्तित्वात नसणाऱ्या कल्पनांचे आणि विक्षेपाचे असत्कल्प विकल्प होत ते कारण असते. बघा, आणि ज्याच्यामुळं ते मन विकल्पित करते, आपल्याला अस्थिर करते, ते अस्तित्वात नसणाऱ्या गोष्टी आहेत. अस्तित्वात नसणारा पोरग त्रास देते. अस्तित्वात नसणार, आपण ऐकलं ना साधूचं, दोघं नवरा लग्न चालू होतं, एक नवरदेव चालला होता मिरवणूकला, नवरा नवरीची मिरवणूक, आणि साधू तिथून चालू होता. साधूला काहीच माहीत नाही. ते म्हणले हे काय? ते म्हणले नवरा आहे, हे दुल्हा आहे, दुल्हन आहे, कशाला एकत्र आलेत? हे प्रजनन शक्ती हे निर्माण करणारे, याच्यातून जगत निर्माण करणारे. असं का? बरं असं याच्यातूनच हे जग निर्माण होतं. हो. आणि मग तो झोपला कोरड्या विहिरीच्या कडेच्या कट्ट्यावर झोपला, आणि त्याला स्वप्न पडलं, आणि नवरदेव झाला कोण? साधून घोड्यावर बसून चाललाय, आणि घोड्यावर बसून झालं, त्याचं लग्न झालं, आणि त्याला मुलगा झाला. आणि मग तो काय म्हणला, आता तू काय तिकडं सरक आणि मी इकडं सरकतो. मधी पोराला झोपवतो. तसं मधी पोरग झोपलं आणि तो खाली विहिरीत पडला, आणि पोरग रडायला लागलं. की नाही? ते त्याला खाली ओरडताना विचारलं, वर कोण रडते, खाली कोण रडते? म्हणलं खाली मी रडतोय. का? मी खाली पडलो का? नसलेलं रडतंय पोरग ना, त्याच्यामुळं मी खाली पडलोय. पोरग कोणतं रडतंय? नसलेलं. तसं परिणामता प्रलंबित करण्याकरता, परिणामता निर्माण होणाऱ्या विक्षेपाकरता मनच हे कारण असते. आणि मन का प्रलंबित दुःखी करतं? अस्तित्वात नसणाऱ्या कल्पनांच्या विक्षेपाचे डोक्यावर ओझे घेऊन असत कल्प विकल्प होतो, ते कारण असते. नेहमी दुष्ट खोड्या करणारे मन जेव्हा समचित्त होते, हे मन दुष्ट खोड्या करणारे तेव्हा जेव्हा समचित्त होते, तेव्हा तेथे संपूर्ण शांतता निर्माण झालेली असते. ते कल्पनांच्या आणि गोंधळ निर्माण करणाऱ्या भावनांच्या उड्या मारण्यात जबाबदार असते. कोण उड्या मारतं? कल्पना करतं, भागदौड करतं ते मन. असे मन जेव्हा साधनेच्या मार्गाचा अवलंबन करते आणि ब्रह्माची प्राप्ती करून घेते, तेव्हा ते संपूर्ण शांतचित्त झालेली असते. मन जेव्हा धिंगाणा घालतं, मनामध्ये अस्थिरता निर्माण होते, त्यावेळेला बाबा म्हणतात मोठे 4 श्वास घ्यायचे आणि आपल्याला दिलेलं नाम, त्याच्यामध्ये आपल्यामध्ये असणारे सगळे विकार आणि विचार पळून जाणार, तिथून स्वच्छ करून टाकणार. श्लोक क्रमांक 528. ज्याला आत्मस्वरूपाचे ज्ञान झाले आहे आणि त्यामुळे जो स्वानंद रसाचे प्राशन करीत असतो, अशा जीवनमुक्ताला वासना रहित मौन अपेक्षा
अधिक सुख देणारे काही मौनापेक्षा, बघा, वासनारहित मौनापेक्षा अधिक सुख देणारे काहीच नाही. ज्याला ब्रह्मस्वरूपता प्राप्त झालेले, त्याला पळायला लावणारे जे विषय वासना आहेत त्यांच्याबद्दल मौनत्व, याच्यापेक्षा जगात दुसरं सुख कशातच नाही. स्थिर राहण्यात सुख आहे आणि अस्थिर राहण्यामध्ये दुःख आहे. म्हणून आपण स्थिर राहायचं आहे. ज्याच्याशी आपण परिचित आहोत असा आनंद म्हणजे विषय उपभोगामुळे निर्माण होणारा आनंद होय. आपल्याला कोणत्या आनंदाची परिचय? विषय व उपभोगापासून मिळणारा. त्यामुळे मग आपण त्याच्याच पाठीमागे कामनापूर्तीचे निर्माण कामनापूर्तीने निर्माण होणाऱ्या त्या क्षणिक शांतचित्ततेच्या बरोबर त्या विषय उपभोगाची पुनरावृत्ती होती. एकदा कामनेची पूर्तता झाली का तेवढा शांत झालं का पुन्हा परत त्याच्या चित्तात ते विषय असल्यावर पुन्हा त्याची अपेक्षा निर्माण होते. यासाठी तीव्र विक्षेपही निर्माण होतात आणि जर त्या कामनेची, त्या अपेक्षेची पूर्णता न झाली तर तीव्र विक्षेप निर्माण होतात. आत्मसुखाच्या तुलनेत हे क्षणभंगूर स्वरूपाचे सुख म्हणजे दुःखच आहे. आणि हे जे त्रास देणारे सुख आहेत ती आत्मसुखाच्या तुलनेत क्षणभर सुख देते, पण दुःख मात्र भरपूर देतं. म्हणून आत्मसुखाच्या गोडिया जो का विटे सकळ काम उपोषता तया परमात्मा. आत्मसुखाच्या गोडिया जो विटे का सकळ विषया जयाच्या ठाई इंद्रिया मानूच नाही. त्या आत्मसुखात ते सुख जे भेटते ते आत्मसुखाच्या पुढं टिपूच बरे. त्यामुळं आणि त्याच्यामध्ये दुःख किती आहे? भरपूर आहे. आत्मसुखाचा परमानंद म्हणजे कामना रहित्यापासून निर्माण होणारी अखंड अनुभूती होय. आत्मसुखाचा अनुभव म्हणजे काय? कोणतीही कामना नसणं, त्यावेळेला ते अखंड सुख निर्माण करतं. आणि कामना असली का विक्षेप निर्माण करतं. खुद्द निर्वासना मौन हाच परमानंद होय. खुद्द निर्वासना, कोणतीही वासना नाही, न ज्ञानाची, ना जगताबद्दलची, ना इंद्रिय विषयाबद्दल, न दुसऱ्या कोणत्याही परमार्थिक सुखाबद्दल. बस फक्त तो त्याच्यामध्ये स्थिर राहिला. म्हणून कैसेने दैवत प्रसन्न तरीत उगार आहे निवांत शांत आणि शिनसी वाया. मग खुद्द निर्वासना मौन हाच परमानंद होय. निर्वासनात मौनात परम सुखम. ज्याला आत्मतत्वाचे आकलन झाले आहे आणि ज्याने त्या परमसुख रस प्राशन केलेला आहे, ज्याला आत्मतत्वाचे आकलन झाले आहे, ज्याने त्याचा परमसुख रस प्राशन केला आहे, तो विषय उपभोगापासून निर्माण होणाऱ्या सुखाने कधीही संतुष्ट होणार नाही. ते संतुष्ट करू शकत नाही. इकडे गेला तर संतुष्ट आणि इकडे गेला तर पुन्हा पळापळी चालू राहील. म्हणून तू त्या विषय उपभोगाच्या ऐवजी त्या सुखापेक्षा ह्या सुखावर आरूढ राहा असे गुरुजी उपदेश करतायत. श्लोक क्रमांक 529. जो आत्मसुखात रममान झालेला आहे असा विद्वान मुनी, मग तो चालत असो, उभा असो, बसलेला असो, झोपलेला असो वा कोणत्याही स्थितीत असो, सर्व काळ स्वेच्छेने यदृच्छेने राहत असतो. जो आत्मसुखात रममान झालेला आहे तो विद्वान मुनी चालत असला तरी तो आत्मस्वरूपाशी एकरूप आहे. उभा असला तरी, बोललेत असलेला तरी, झोपलेला असला तरी, कोणत्याही स्थितीत असो, सर्व काळ स्वेच्छेने राहत असतो. साक्षात्कारी मानव मुनी परिपूर्ण मुक्त अवस्थेत यदृच्छया राहतो. स्वइच्छा इतरांच्या आदेशांनी प्रेरित होऊन तो काही राहत नाही. जे अनात्म असते ते सर्व अन्य सदरात मोडते. म्हणून इतर गोष्टींनी तो हे होत नाही, तो त्याच्या मस्तीमध्ये राहत असतो. शरीर, मन, बुद्धी हे सुद्धा अन्यच आहे त्याच्यापासून, ते म्हणजे तो नाही. त्यामुळे तो त्याच्याही नादी लागत ना शरीराच्या, न मनाच्या, न बुद्धीच्या. इतर कोणी त्याला त्याच्यापासून परावृत्त करू शकत नाही. त्याच्या इच्छा काही आत्मतत्वाकडून प्रेरित होत नाहीत. त्याच्याकडे इच्छा नाहीत, तो आत्मतत्वाकडून प्रेरित नाहीत. कारण तो कसा आहे? इच्छा रहित आहे आत्मतत्व. त्या परइच्छा होत जो आत्मतत्व म्हणून जगतो तोच आत्मतत्व म्हणून कार्य करतो आणि स्वइच्छेने अस्तित्वात असतो. स्वतःच्या इच्छेने तो बागडत असतो. त्याला म्हणतात हम हमारे मस्ती में और आग लगे बस्ती में. तो त्याच्या महिम्यात असतो. जो ज्ञानी सदा आत्मतत्व म्हणून रमतो तोच स्थिर चिंतनशील असतो. सतत आपल्याला त्या सुखामध्ये रममान राहायचं. 530 क्रमांकाचा श्लोक वाचतोय. ज्याने आत्मतत्वाची प्राप्ती करून घेतली आहे आणि ज्याच्या वृत्तीने वासनारूपी प्रतिबंध नाहीसे झालेले असतात
आणि ज्याच्या वृत्तीचे वासनारूपी प्रतिबंध नाहीसे झालेले असतात त्या महात्म्यास देश काल ठिकाण दिशा यम नियमा दिक इत्यादी साधना लक्षाबद्दल अपेक्षा नसते. आता त्याचं कशावर लक्ष नाही, आता फक्त तो त्याच्या महिमेमध्ये दडलेले आहे. आता त्याला देश पवित्र देश तीर्थयात्रा नाही, कोणता काल अमुक अमुक कालामध्ये देव ठेवला का तो त्या धामाला जाईल नाही, ठिकाण नाही, दिशा कोणत्या ठिकाण स्थळ कोणती दिशा, पूर्व दिशेला तोंड करून बसायचं का पश्चिमेला, किचन कोणत्या बाजूला ठेवायचं याचं काय नाही, यम नियमाधिक इत्यादी साधना लक्षाबद्दल अपेक्षा नसते, इतरावर अवलंबून राहणे लागत नाही. असा स्वइच्छेने तो याच्या कोणावर तो अवलंबून नाही. तर त्यांना स्वतःचे आत्मतत्व समजून घेण्याकरता कोणते नियम हवेत. मी आत्मा आहे, मला माझी ओळख करून घ्यायला कशाची गरज पाहिजे. मज उमपा मापका घालावे, मज अव्यक्ता व्यक्त का मानावे, स्वतः सिद्ध असता मग सिद्ध असता का नियमावे साधनावरी. कोणत्या साधनाने मला प्राप्त करून घ्यायचं, देशाच्या पंढरपूर आळंदी काशी त्र्यंबकेश्वर किंवा कोणत्या काळात कोणत्या पूर्व दिशेला मला ओळखायला याच्यातलं कोण पाहिजे. मला ओळखायला फक्त माझी बुद्धी शाबूत पाहिजे बस. जयाच्या ठाई पांडवा अपेक्षा नाही रिगवा, सुखाचा चढावा जायचा. तो त्याच्या स्वरूपामध्ये न मस्तक आहे, त्याला कशाच्या अपेक्षा नाही, कोणत्या साधनाने तो स्वतःची ओळख करून घेऊ शकत नाही, स्वतःच्या स्वरूपावर अवलंबून राहील, त्याला कोणत्या साधनाची गरज नाही. जेव्हा आध्यात्मिक साधनेचा अंगीकार केला जातो तेव्हा साधकाच्या गरजेनुसार नवगतास काही सूचना दिल्या जातात. नवशिक्या साधकास साधक सुरुवातीच्या टप्प्यावर असताना साधनेत प्रगती व्हावी म्हणून त्या सूचनेचे काटेकोर पालन त्यास साह्यभूत होते. रुग्ण जोपर्यंत आजारी असतो तोपर्यंत त्याला औषध घ्यावयास सांगितले जाते. एकदा का तो बरा झाला की त्याला औषध घ्यावयास कोण सांगेल आणि कशा करता. सामान्य गरजेच्या बाबी आणि नित्याचे नियम येथे सांगितले आहेत. बहुसंख्य साधकांना अडचण येते ती की साधनेलाच साध्य समजतात, साधनेलाच साध्य समजतात. साधना करतो तेच मी करतो, मी एकटाच चिंतन करतो, अर्धा तास करतो, तुला कळालं काय एवढं करून साध्य प्राप्त झालं का. साधना म्हणजे साध्य नाही. गाडी एसटीत बसला म्हणजे गाव नाही, तुझं घर नाही. ते भक्ती ज्ञान कर्म साधना करतात परंतु आपल्या मार्गाने, ते अप्रबद्धतेने आणि रटाळपणे साधना करीत असतात. त्यांच्या मनाने साधन हे साध्याकडे नेण्यास फक्त साह्यभूत होते, याकडे ते दुर्लक्ष करतात. ही साधनं फक्त तिथपर्यंत घेऊन जातात पण ते वेगळे, पण त्याला ते जाणत नाही, चालले रटाळवाने आयुष्यभर तेच. स्थान देश परमेश्वर सर्वव्यापी असून तो सर्वत्र असतो, परंतु साधकास सर्वस्थळी उदात्त विचार सुचतीलच असे नाही. पवित्र वातावरणच निर्माण व्हावे म्हणून देवपूजा घर म्हणून स्वच्छ जागा राखून ठेवली पाहिजे असे सुचवले जाते. कधी सुरुवातीला सार्वजनिक प्रार्थनांच्या करता देवळात जाणे सहाय्यक ठरावे म्हणून असते. वेळ काल दिवसाच्या एका विशिष्ट वेळी अगदी सकाळी लवकर पहाटे किंवा सायंकाळी साधनेकरता मनाच्या दृष्टीने साधक उल्हासित असतो म्हणून दिवसाच्या ह्या 2 वेळा सापेक्षेने उपयुक्त समजल्या जातात. हे सांगितलं त्याला पहिले नियम. बैठक आसन कसं पाहिजे. साधनेच्या सुरुवातीस विशिष्ट प्रकारचे विचार धारण करण्यास शरीराची बैठक आसन सहाय्य करते. प्रार्थनेकरता उत्कंठित वृत्तीने हात वर केले तर विषय वस्तूसंबंधीचे विचार सामान्यपणे येत नाहीत म्हणून आसनासंबंधी नियम सांगितला जातो तो असा. पाय दुमडून पाठीचा काना ताठ ठेवून दोन्ही मांडीवर हात ठेवून हाताची बोटे एकमेकात गुंतवून ठेवावी. या आसनात अंग ढिल्ले सोडल्यास तुम्ही तुलनात्मकदृष्ट्या अधिक काळ स्थिर विचार मनात टिकवू शकता. असं आसन सांगितलं सुरुवातीच्या काळात. दिशा म्हणजे ध्यान प्रार्थना करताना कोणत्या दिशेला तोंड करावे याबद्दल काही सूचना असतात. या विशिष्ट दिशेसंबंधी निरनिराळी कारणे दिली जातात. ध्यानकर्त्यावर सूर्यनारायणाची कृपा व्हावी म्हणून सकाळच्या वेळी पूर्व दिशेला तोंड करावे, सायंकाळी उत्तरेकडे तोंड करावे. कारण महात्मे हिमालयात म्हणजे उत्तरेस वास करत असतात म्हणून
तिकडं तोंड करायचं. म्हणून मुस्लिम धर्मात मक्केच्या दिशेला तोंड करावे असे सांगितले आहे. विचाराचे सहचार्य अंतःकरणात प्रार्थनेच्या वातावरणात निर्माण करते. परमपूज्य स्वामीजींचे ध्यान आणि जीवन पहा बरं, ते कसे करतात. ते असेच करत असतील का नाही. पूर्वेकडं संध्याकाळी उत्तरेकडं कसं बसत असतील, बरोबर की नाही. आता आपल्याला असं बसायला सांगितले का नाही त्यांनी. कशासाठी सांगितले. असंच बसायला सांगितले की नाही आपल्याला. नाही. साधक साधनेच्या अस्पष्ट टप्प्यावर असताना हे नियम पाळावायचे असतात. सत्यत्वाची प्राप्ती झाल्यावर ते काही फारसे महत्त्वाचे नसतात. गोष्ट अशी सांगतात की एक महात्मा मक्केच्या यात्रेवर निघाला. ते पुण्यस्थानी गेल्यावर तो थकला आणि झोपी गेला. काही वेळाने एका धर्म उपदेशकाने त्याच्या अंगावर खेकसून त्या जागी केले. काफीर कुठला, तुला माहीत नाही का, झोपताना पवित्र काब्याकडे पाय करावायचे नसतात. महात्मा उतरला, हे बंधो, यासारख्या क्षुल्लक गोष्टीबद्दल माझ्यावर का उगाच रागवतोस. बघा, या क्षुल्लक गोष्टी आहेत काय अगोदर सांगितलेल्या, आहे का नाही. येलकर बाबा, ईश्वर जेथे नाही असे तुला वाटते त्या दिशेकडे माझे पाय कर. त्या धर्म उपदेशकाने त्याचे पाय विरुद्ध दिशेला वळवले. आश्चर्य असे की कब्बा सुद्धा महात्म्यांच्या पायाबरोबर फिरला. पुन्हा आणखी पाय वळवले, कब्बा पुन्हा फिरलाच. खरोखर ईश्वर सर्व दिशेला असतो, मक्का नाही अशी दिशाच नाही. साधनेच्या प्रथम अवस्थेत या सूचना पाळावायच्या असतात, इतकेच. याप्रमाणे नियमाधिक आचारधर्माचे सुरुवातीला कडक पालन करावायचे असते. ध्येय साध्य करण्यास त्याचे तुम्हा साह्य होत असतेच. सिद्धी प्राप्त झाल्यावर त्याची गरज नसते. ज्याला आत्मसाक्षात्कार झाला आहे त्याला नियम कसले सिद्धीप्रत केवळ पोहोचण्याकरता साधने असतात. ती सिद्धी प्राप्त करण्यासाठी सिद्धीत साधने नसतात सिद्धीमध्ये, पण सिद्धी प्राप्त करण्यासाठी साधने असतात. साक्षात्कारी मानव कोठेही राहो ते ठिकाणच मुळे आध्यात्मिक आदेशाचे आणि समाधानाचे यात्रा केंद्रबिंदू ठरते. हो, साक्षात्कारी मानव कोठेही राहो ते ठिकाणच मुळी आध्यात्मिक आदेशाचे आणि समाधानाचे यात्रा केंद्र बनते. आळंदी, ते देह ठेवला त्र्यंबकेश्वर, देह ठेवला घोटी, ही केंद्र झाली की नाही. तो जिथे राहील तिथे ते नाम आहे जयापाशी, जेथे राहील तेथे काशी. असो, आपण 530 क्रमांकाच्या श्लोकला थांबलोय. आज नाही ना जास्त घाई झाली. 530 क्रमांकाच्या श्लोकला थांबलेले, तरी 15 श्लोक आपले झाले, 14 श्लोक झाले. असो, 30 पूर्ण झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू 500 विवेक चुडामणी 530 क्रमांकाच्या श्लोकला थांबतोय आपण. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा, तसेच अधिष्ठान श्री विवेक चुडामणी ग्रंथ संत मालिका, तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला आपण इथे पूर्ण विराम देऊया. पुंडली कवरदेव हरी विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. गुरुदेव वैष्णव संतन की जय. गणपती बाप्पा मोरया. आता विश्वात्मके देवे हे वाक्यज्ञ तोषावे, तोषोनी मजरावे बसायला नाही. जे फळांची व्यंकटी सांडो दया सत्कर्मी अतिवाडो. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, दुरितांचे दिव्य जाओ. विश्व स्वधर्म सूर्य पाव. जो जे वांछितो ते लाभो प्राणी जात. वर्ष सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची नांदी. अनवरत भूमंडळी भेटतो दयाभूता. चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे नाव. बोलले जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे आलांचन. मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जना स्वरे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे ते योगी. भजितो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथो भजिले विशेष योगी. दृष्टादृष्ट विजय होवानेजी एक मने श्री विश्वेश्वरा हो. हा होईल दान पसाहो. एने